गोलंदाजी मार्क वरती मुस्तकीम मुकादम रोहा तालुक्यातला हा खेळाडू, रायगड जिल्ह्यातला हा खेळाडू आज मैदानामध्ये दाखल होतोय गोलंदाजीसाठी। तर फलंदाजीसाठी स्ट्राइक एंड वरती संघनायक विजय जाधव, तर नॉन स्ट्राइक एंड वरती श्याम चौधरी। राजयोद्धा खेड विरुद्ध JS अभिजित पानसे 11 मुंबई या दोन संघामध्ये घमासान सुरू। पहिला चेंडू डाव्या यष्टीवरती हा चेंडू होता, ग्लान्सचा प्रयत्न होता, थोडासा बाउन्सर येतो। हो हो हो, वॉटर थ्रो पहिल्या चेंडूवरती थोडासा विजय जाधव गाफील होता, मात्र काय सुंदर फेक केला थ्रो। विशाल शहा इज द मॅन, नवी मुंबईचा हा खेळाडू आहे। काय जबरदस्त थ्रो तो झेपावला चेंडूवरती आणि तितक्याच वेगानं त्यानं दाखवला की मी सुद्धा एकलव्याचा वारसदार आहे। पाहायचे आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल। पहिल्याच चेंडूवरती मोठा विस्फोट इथे खरं तर घडलेला आहे, मोठा विस्फोट त्याने घडून आणला। या कलात्मकतेला निश्चित प्रकारे दाद द्यायला पाहिजे। पहिल्या चेंडूवरती कमालीची नेमबाजी आपल्याला बघायला मिळाली। मी सातत्याने या गोष्टी सांगत असतो खेळाडूंना की तुम्ही नेमबाजीचा सराव करा। 30 यार्ड सर्कल वरून तुम्हाला यष्ट्या उडवता आले पाहिजेत। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो टीव्ही रिप्ले मध्ये पूर्णपणे फलंदाज होईल बाद। काय तुफानी रनआउट, पहिल्या चेंडूवरती फलंदाज धावबाद। कमालीचं क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो थेट यष्ट्यांवरती आणि फलंदाज इथे होतोय बाद। बाद होईल। विजय जाधव संघनायक, संघाचा कणा मोडला। संघनायक पहिल्या चेंडूवरती बाद होऊन परततोय। मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, मोकळ्या हाती जाईल कशी। आपण बघतोय मैदानामध्ये मॅच, पहिला चेंडू, पहिला फटका, पहिली धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला फलंदाज बाद। शून्यावर, शून्यातून सुरुवात इथे होईल। पुन्हा एकदा संघर्षातून सुरुवात या मॅच मध्ये। अशा अनेक लढती बघतो क्रिकेटमध्ये, पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद होणारे फलंदाज आहेत, परंतु विजय जाधव असा फलंदाज होता। पहिल्या चेंडूवर असतो धाव घेण्याचा प्रयत्न, त्यांनी ग्लान्स केला चेंडूला, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एकदम तयार होता। यावेळेस नवीन फलंदाज श्याम चौधरी खेळतोय हा फटका। डावखुऱ्या हाताचा श्याम खेळला चेंडू, लॉफ्ट केला चेंडूला, तिथे आपण पाहायचे धाव घेण्याचा प्रयत्न आहे। इथे एक धाव तर घेतलेली आहे। आपण पाहतो खर तर फलंदाजाच्या शरीरावरती चेंडू आदळला आणि त्याच्यानंतर त्याने धाव घेतलेली आहे। तर क्रिकेटमध्ये आपण नेहमी एक गोष्ट बघत असतो की अशा प्रकारे धाव घेता येते, पण पंचांचं मत असं पडलं पाहिजे की त्याने मुद्दामहून चेंडू जर अडवला असेल ना तर मात्र ती धाव मिळणार नाही। परंतु मुद्दामहून चेंडू जर नसेल अडवला, त्याला अभावितपणे चेंडू येऊन लागला असेल तर मात्र पुढे तुम्ही धावा घेऊ शकता। अशी धाव घेण्यासाठी कोणालाही बंधन नाही। एक धाव इथे मिळेल, धावफलकावरती सुरुवात होते, पहिली धाव प्रचंड संघर्षातून येते। एक क्रिकेटमध्ये नियम आहे, ऍब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड, क्षेत्ररक्षकांना अडथळा केला तरी फलंदाजाला बाद दिले जातं। एखाद्या क्षेत्ररक्षकाने थ्रो टाकला आणि तो यष्ट्यांवरती जात आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये जर फलंदाजाने तो चेंडू अडवला तर त्याला बाद देण्याचा अधिकार सुद्धा आहे। मात्र असा बाद देत असताना दोन्ही पंच एकमत असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही अपील केल्यानंतर एक पंच निर्णय घेऊ शकत नाही, त्याने दोन्ही पंचांनी एकत्र आलं पाहिजे। आता जसं तुम्ही बघितलं ना, दोन्ही पंच एकमेकांच्या समोर गेले, त्यांनी चर्चा केली, तर दोघांनी एकमेकांशी चर्चा केली पाहिजे की नक्की काय घडलंय आणि मग त्याच्यानंतर मात्र पंच बाद देऊ शकतात। ऍब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड हे नियम आहेत, याचा वापर आपण केला पाहिजे। हिटिंग टॉईस ऑफ द बॉल म्हणजे 2 वेळा चेंडू फटकावला ना फलंदाजाने तरी त्याला बाद देण्याचा अधिकार आहे। आपण बघू शकतो मुस्तकीमला
ओहो वॉटर बॉल, अप्रतिम चेंडू होता. डाव्या एष्टीवरती पडला, उजव्या एष्टीवरती वळण घेतलं, चेंडूनं निघून गेला. मला वाटतंय माळशेज घाटाला सुद्धा एवढी अवघड वळणं नसतील, एवढी मुस्तकीम मुकादमच्या गोलंदाजीमध्ये आहे. धावफलक इथे असतील 1-2 धावा. षटक क्रमांक पहिलं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्याम चौधरी स्ट्राईक एंडवरती उजव्या बाहेर चेंडू होता, लॉफ्ट केला चेंडूला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती खूप वेगवान. धाव मिळेल केवळ 1 आणि मुस्तकीमचं हे षटक यशस्वी ठरते. मुस्तकीमने फलंदाजांना हात खोलू दिला नाही, रूम बनवू दिला नाहीये आणि एका एका पोझिशनला त्याने जखडून ठेवलेला आहे. ही ओळख आहे या गोलंदाजाची. गेल्याच वर्षी मला ते वडवली श्रीवर्धन इथे मी या गोलंदाजाला पाहिलं होतं, ज्या पद्धतीनं त्याने अग्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. निश्चित तो सातत्यानं असा काळजात घर करून राहिला गोलंदाज. मुस्तकीम मुकादम तुम्ही बघाल इथे. ओहो हो हो, परफेक्ट यॉर्कर होता इथे. आणि आता प्रश्न पंचांकडे. यस 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 यस, बॅट कट म्हणतायत पंच आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. एक फाईन स्वीप, फाईन स्निक आपण पाहिली, फाईन ग्लान्स बघितला इथे फलंदाजाकडून आणि मिळतील 4 धावा. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपेल. 1 गडी बाद 7. राजयोद्धा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आपल्या समवेत आपल्याच विभागातील एक प्रतिभावान समालोचक प्रसाद परब जोडलेले आहेत. निश्चित पहिलं षटक 7 धावा आणि संघनायक बाद आहे. प्रसाद सर. नाही, विजयचा स्वतःचाच कॉल होता तो. ॲक्च्युली स्वतःच त्याने तो फटका एक्झिक्यूट केला, पण तो थोडासा गाफील राहिला, कॅज्युअल राहिला, की त्याला असं वाटलं की तिथे मात्र डायरेक्ट हिट होऊ शकत नाही, मी आरामात पोचेन. आणि त्याच प्रयत्नात काय झालं की इथे मात्र विशाल साचा मी खरंच कौतुक करेन की या संघात त्याची वर्णी लागली आहे आणि त्याने आपलं काम पूर्ण केलं. या संघामध्ये जर दाखल होतोय तर मायार संघाच्या माध्यमाची जबाबदारी आहे, मग बॅटिंग असो किंवा फिल्डिंग असो. त्यामुळे फिल्डिंगचं फॉर्मेटच्या विभागात त्या मात्र आपली कामगिरी मात्र पूर्ण केली आणि पहिल्याच चेंडूवर एक मोठा धक्का दिलाय. जो या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज जो होता ना, मात्र ज्याने मात्र ज्याच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात आपल्याला नेहमीच मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि विजय जाधवचा जो अडसर होता तो मात्र विशाल साने दूर केला आणि पहिलं यश इथे मात्र मिळालं. जेच अभिजित पानसे 11 मुंबई या संघाला खूप चांगल्या संघाची बांधणी केली. विशाल मात्रेचं खरंच कौतुक करेन की चांगले खेळाडू बांधलेत. आणि त्याचबरोबर मी कौतुक करेन ते म्हणजेच राहुल पाटील यांचं, की ज्यांच्या माध्यमातून सुद्धा या संघाला गायडन्स मिळालं आहे. आणि राहुल पाटीलचे मात्र स्वतः एक चांगले खेळाडू आहेत, ब्राह्मण कौलेचे, आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतो की जागृती सारखा संघ बघतो आणि त्याच्या संघातले मॅक्झिमम खेळाडू या संघामध्ये खेळतात. मग अशी विशालने सुद्धा उल्लेख केला की अशा खेळाडूंना मी घेऊन खेळतो जेणेकरून आम्ही एक या फॉर्मॅटमध्ये एक चांगली सुरुवात आमच्या संघाच्या माध्यमातून करून देऊ. आणि ती सुरुवात मात्र निश्चित पाहायला मिळते. अवघ्या 7 धावा धावफलकावर 1 गडी बाद. निश्चित निश्चित संघ मालकांचं आम्ही प्रचंड कौतुक करतोय, संघ नायकांचं कौतुक करतोय, ज्यांनी ही साईड बनवलेलं आहे त्यांचे कौतुक करतोय. कारण काय होतं की एखादी स्पर्धा ज्यावेळेस आपण 20 लाख रुपये प्राईज बक्षीस असलेली स्पर्धा खेळतोय, रेनो ट्रिबर गाडी आहे, त्याचबरोबर R150 सारख्या यामाच्या, मला वाटतं या गाड्यांची किंमत 2 लाखाच्या पुढे असेल, अशा बक्षिसाच्या स्पर्धेमध्ये खेळतोय, त्यावेळेस तुमच्याकडे साईड सुद्धा तितकीच मजबूत असणं गरजेचं आहे. आणि या संघांनी, संघ मालकांनी अशा साईड्स घेऊन इथं आलेल्या आहेत. खूप चांगली खेळाडू एकत्र करत मजबूत टीम बनलेल्या आहेत. आणि याचबरोबर चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. कमलेश पाटील इज द मॅन ऑन द मार्क. कमलेश पाटील पहिल्या चेंडूवरती मंगेश श्याम चौधरीच्या बॅटमधून या 4 धावा या ठिकाणी येत आहेत. तर क्रिकेटचे प्रसिद्ध अपडेटर सन्माननीय अमित बाबा ठवाळ यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे. आम्ही आयोजक दिनेश दादा हिरामन पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. चेंडू उंच आकाशामध्ये, मात्र तिथे क्षेत्ररक्षक अलगद टिपला झेल, फलंदाज बाद होईल. श्याम चौधरी, बिग विकेट गॉन. इथे मोठा फलंदाज होतोय बाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच कौतुक करेन अजय पाटील. थँक्यू सो मच.
खूप चांगलं गाणं. नरेश, कित्येक वर्ष आपण ही क्रिकेट स्पर्धा करतोय आणि या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि हे जे गाणं मागच्या 2 वर्षात आपल्याला जे ऐकायला मिळतं, निश्चितच एक मोटिव्हेशन मिळतं, एक एनर्जी मिळते, एक ताकद मिळते. गेली सातत्याने 11 दिवस आपण जी क्रिकेट स्पर्धा कव्हर करतो ना, निश्चितच खूप चांगली ताकद मिळते. तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय दिनेश निनामण पाटील साहेब निश्चितच कटाक्षाने लक्ष टाकत असणार या स्पर्धेवर. कारण कुठल्या प्रकारची कमी तर नाही आहे ना. आणि ज्या गाण्याचा उल्लेख केला, मागच्या वर्षी आम्ही जेव्हा सांगेन प्रीमियर लीग गोवाची स्पर्धा कव्हर केली, त्या स्पर्धेत सुद्धा हे गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. आणि हल्लीच आता एक शेंद्रून प्रीमियर लीग शहापूरला क्रिकेट स्पर्धा झाली, त्या स्पर्धेत सुद्धा. म्हणजे अशी गाणी जर आमच्या डीजेने जर लावली ना, निश्चितच त्याच्यातनं अजून एक एनर्जी मिळते आणि काम करण्याची एक नवी उर्मी ते मध्ये जन्माला येते आणि ते काम आपण पाहत आहोत खेळाडूंच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. नरेश, निश्चित निश्चित आपण पाहतोय एक जबरदस्त स्पर्धा आणि जबरदस्त खेळाडू. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं नावातच सर्व काही. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप हे नाव बघितल्यानंतर अनेकांच्या लक्षात आलं की इथे काय होणार आहे. इथे भव्य मंच असणार आहे, इथे दिव्य आयोजन असणार आहे, इथं नेत्रदीपक खेळाचं प्रदर्शन असणार आहे, इथे डोळे दिपवणारी रोषणाई असणार आहे. आणि आकाशामध्ये चेंडू, वॉट अ कॅच, वॉट अ ब्रिलियंट कॅच, काय सुंदर झेल मारलेला सूर आणि टिपलेला झेल, कलात्मक क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. फलंदाज बाद. स्पोर्ट्सचे राहुलभाई पाटील यांनी जागृती स्पोर्ट्सचे ओनर आहेत. त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी करण धुळेच्या या झेलसाठी दिलेलं आहे. कमालीचा झेल आहे. करणसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हरेश पाटील ब्राह्मण खरवली यांच्याकडून हे पारितोषिक. आपण बघतोय झेल ज्या पद्धतीने टिपलेला आहे करण धुळेनं. कमलेश पाटीलचा चेंडू खरं तर पुढे त्याने गुडलेन स्पॉटवर टाकला, हलकासा बाहेर घेऊन गेला आणि ड्राईव्ह करायच्या प्रयत्नात बाहेरची कड चेंडूने घेतली आणि करण धुळेनं काय जबरदस्त सूर मारलेला आहे. पॉइंट वरून तो चेंडू खाली येत होता आणि असं असताना त्याने सूर मारून टिपला झेल. एका सुंदर झेलाची नोंद या ठिकाणी झाली. कमलेश पाटील परत एकदा गोलंदाजी मार्गवर. आखूट टप्प्याचा चेंडू, हो हो हो, काय सुंदर चेंडू आहे. अपेक्षेपेक्षा जास्त उसळला यावेळेस. बॅट आणि पॅड मध्ये मोठं अंतर होतं आणि तेच अंतर भेदून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू टाकला होता, पहिला चेंडू टाकला त्यावेळेस तो इतका भेदक वाटला नाही, परंतु आता त्याच्या गोलंदाजीला काय धार चढली आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा बाउन्सर, पुन्हा एकदा तेज तर्राट बाउन्सर. कमलेश पाटील, त्याची उंची केवढी आणि तो चेंडू काय भयानक वेगाने टाकतोय. वाह, कमलेश पाटीलचं या षटकामध्ये कमाल केली. एक सूचना आहे खेळाडूंसाठी, यानंतर ग्रामीण विभागातील पुढची मॅच होणार आहे आणि ती मॅच उंबार्ली विरुद्ध आगासन अशी मॅच आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. उंबार्ली आगासन संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. ओहो वा, पुन्हा एकदा गती परिवर्तन. कमलेश पाटील छा गए गुरु. काय कमालीची गोलंदाजी आहे. खर तर एक विकेट मिळाल्यानंतर किती आत्मविश्वास येतो आणि त्याचाच प्रत्यय दिला कमलेश पाटीलनं मैदानामध्ये. पुढच्या दोन्ही चेंडूमध्ये, तीनही चेंडूमध्ये त्याने फलंदाजांना पूर्त निष्प्रभ करून टाकलं. 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती आहेत 11 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. राजयोद्धा खेळ. पॉवर प्लेची 2 षटकं इथे संपत आहेत आणि पहा मात्र 11 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत. कमलेश पाटीलनं काय स्पेल टाकला प्रसाद सर.
निश्चितच त्याचे जे चेंडू जर बघितले ना, आपण ॲक्शन रिप्ले आपण बघितलं आमच्या स्क्रीनवर, बॅक ऑफ द हँडचे चेंडू त्याने टाकल्यानंतर अत्यंत सरप्राईज करणारे होते. मंगेश वदिला तो चेंडू निश्चितच गलीमधनं काढायचा होता, पण तिथे मात्र करण धुळेसारखा एक जेट फायटर रेडी होता आणि मात्र काय सूर लावत झेल टिपलाय. खरंच अत्यंत डोळ्यांचं पाणं फेडणारं कालचा दिवस. आणि आपण जर बघितलं तर विद्युत प्रकाश चौथ्यामध्ये जगत सरकारने टिपलेला झेल आणि आजच्या दिवसामध्ये आपण दुपारची वेळ आहे, जवळजवळ तुम्ही आता 1:20 आणि रणरण त्या उन्हामध्ये निश्चितच तो चेंडू त्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसतोय आणि काय त्याने तो झेल टिपलाय. कॅच होतं टुर्नामेंट म्हटलं तरी वावगड नाही. अशा यादीमध्ये निश्चित हा झेलची नोंद होईल, अशा खेळाडूमध्ये त्याची नोंद होईल. म्हणजे निश्चितच करण धुळे खूप चांगला झेल टिपलाय आणि गोलंदाजाचं मी कौतुक करेन. या मुवमेंटला तुम्ही आता नॅशनल ब्लॅस्ट चॅम्पियनशिप मोठ्या मोठ्या स्तरावरचे मोठ्या लेवलचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि अशा मुवमेंटला आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूला मात्र संधी मिळते. असं नाही आहे की मात्र अनुभव नाही आहे, व्यावसायिक क्रिकेटचा सुद्धा चांगला अनुभव कमलेशकडे आहे, पण इथे मात्र ही स्पर्धा खूप वेगळी आहे, खूप जगावेगळी क्रिकेट स्पर्धा आहे. निश्चित तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे की ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, मोठ्या मोठ्या फलंदाजांना निश्चित नामोहरण गोलंदाजी पाहायला मिळाली आणि खास करून बॅक ऑफ द हँड स्लोअर वनचे चेंडू हाताळले नरेश ते अत्यंत वाखाणण्याजोगे होते ते कमलेश पाटीलचे. निश्चित प्रसाद सर, या स्पर्धेमध्ये जे खेळाडूंची निवड झालेली आहे ना, अनेक ताकदवान साईडमध्ये, खरं तर हे खेळाडू म्हणजे सगळे तेजस्वी सूर्य आहेत आणि त्यांचा खेळ म्हणजे सूर्याची सूर्यकिरण आहेत, तेजस्वी सूर्यकिरण आहेत. हे या ठिकाणचे सितारे आहेत. आज जबरदस्त खेळानं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन मैदानामध्ये होत असतं. हो, दुसऱ्या धावेसाठी निघाला तो, पाहायचंय धाव पूर्ण होईल. यस, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. काय कमाल सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. इथे 2 धावा इथे घेतल्या जातील आणि धावफलक पुढे पोहोचेल. 13 धावा, 13 ऑन बोर्ड. मुस्तकीम मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक यशस्वी टाकलं, त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा मुस्तकीम मुकादम. नाही, मगाशी आपण उल्लेख झाला ना की फिटनेस ज्या खेळाडूचा आपण बघतो लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून, आपण मगाशी ऐश्वर्या सुर्लेचा उल्लेख केला, पण आपण बघतोय की अजून एक खेळाडू जो रणजी खेळाडू आहे, रणजीपटू आहे, शशिकांत कदमच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अप्रतिम फिटनेस पाहायला मिळतोय नरेश. निश्चित. आणि तुम्हाला जर चांगलं मोठं क्रिकेट खेळायचं असेल ना, तर तुम्हाला फिटनेसला महत्त्व द्यावंच लागतं. आम्ही नेहमी चर्चा करतो, झहीर खान बऱ्याच वेळा टीमच्या बाहेर राहिला, फिटनेस नाही. मुनाफ पटेलची काय परिस्थिती झाली. अशा अनेक खेळाडू ज्यांच्यामध्ये गुणवत्ता होती, परंतु फिटनेसच्या समस्यांमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय करिअरवरती सुद्धा पाणी सोडावं लागलेलं आहे. ओहो, इथे पाहायचंय, फुल टॉस होता, भरकटलेला चेंडू होता, फाईन स्निक इथे आपण पाहिली. चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये आता सुरू झालेला आहे. 3rd ओव्हर इज प्रोग्रेस आणि या षटकामध्ये मुस्तकीम मुकादम समोर फलंदाज विश्वनाथ ठाकूर, विश्वनाथ जाधव. ओहो हो, व्हॉट अ शॉट. व्ही मध्ये खेळलेला हा फटका, नेत्रदीपक रोषणाई मैदानामध्ये षटकार. एक आकर्षक फलंदाज, तंत्रात अत्यंत उत्कृष्ट असा फलंदाज मैदानामध्ये खेळताना उतरतो आपण बघतोय. आणि पहिला चेंडू खरं तर तो पहिले एक चौकार त्याने अगोदर दाखवला होता, फाईन शॉट खेळला होता आणि त्यानंतर षटकार. या षटकामध्ये काही धावा अधिकच्या तो गोळा करतोय विश्वनाथ जाधव. दुसऱ्या षटकामध्ये कमलेशनं जे रोखलेलं होतं, मात्र तो आता प्रचंड उसळी घेण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस उजव्या दिशा बाहेर चेंडू होतो, अक्रॉस द लाईन खेळला, क्षेत्ररक्षक तिथे कमलेश होता, अडवताना अपयश आलं. एकदा विश्वनाथ जाधवला मिळेल आणि धावफलकावरती पुढे पाहू शकतो आपण 24 धावा, 24 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या खेळाडूंनी ती महारत हासिल केलेली आहे, कारण क्रिकेटमध्ये या लोकांनी खूप वेळ दिलेला आहे, कमी वयामध्ये आपली गुणवत्ता दाखवलेली आहे आणि सातत्य हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही मागे काय केलेलं आहे, तुम्ही पुढे काय करणार आहात, या गोष्टींना अजिबात महत्त्व नसतं. तुम्ही करंट मॅचमध्ये काय करता आहात, त्या तुमच्या खेळावरती तुमच्या टीमचा विजय अवलंबून असतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला नव्याने स्वतःला सिद्ध करावं लागतं. मुस्तकीम डावखुऱ्या हाताचा फलंदाज शशिकांत कदमसाठी. ओ हो हो, खरा फटका शशिकांत कदमचा. चेंडू आकाशामध्ये, कमलेश पाटील देर आणि टिपला झेल. चौथा खेळाडू इथे गमावलाय राजयोद्धा खेड संघानं.
फलंदाज मैदानामध्ये येतोय. खरं तर खेळाडू मैदानामध्ये थांबलेला आहे आणि नवीन खेळाडूची वाट बघतो आहे. हे चित्र आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठेही बघत नाही आहोत आणि त्यासाठी मी देखील विनंती करेल आयोजकांना की यापुढे टाइम आउट हा निर्णय तुम्ही लागू करा. 1.5 मिनिटाचा वेळ असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, T20 क्रिकेटमध्ये. एखादा खेळाडू बाहेर जरी गेला तरी चालेल, त्यांनी क्रॉस करायची काही आवश्यकता नाही, परंतु फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज 1.5 मिनिटामध्ये मैदानामध्ये आला पाहिजे, हे महत्त्वाचं. आणि काल मी सांगितलं बॅश स्पर्धेमध्ये तर फ्री बॉल आलेला आहे. जर 75 सेकंदापेक्षा एखादा खेळाडू जास्त उशिराने जात असेल ना मैदानामध्ये, तर त्या फलंदाजाला साईडला उभं केलं जातं आणि गोलंदाजाला बॉल टाकायला लावला जातो. जर त्रिफळा उडाला तर आलेला फलंदाज बाद होऊन परत माघारी जातो आणि त्रिफळा नाही उडाला तर तो पुढे खेळायला सुरुवात करतो. फ्री बॉल नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. क्रिकेटमध्ये काय बदल होईल पुढे आपण सांगू शकत नाही. आणि मला माहिती आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला वाटते हा लॉ सुद्धा थोड्या दिवसामध्ये प्रायोगिक तत्वावरती वापरला जाणार आहे. 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मुस्तकीम मुकादम अतिशय अप्रतिम गोलंदाजी, 20 धावांमध्ये 1 गडी त्यानं बाद केला. आणि आता पाहायचंय गोलंदाजी मार्कवरती अराफ शेख, बदलापूरचा हा खेळाडू अराफ शेख गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 5 षटक अजून शिल्लक आहेत. पॉवर प्लेची 3 षटकांचा पॉवर प्ले इथे संपेल आणि पुढे जाऊन आता डिफेन्सिव्ह रिस्ट्रिक्शन संपेल. डिफेन्सिव्ह अटॅक आपल्याला बघायला मिळेल. मी पाहतोय स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, ऑन साईडचे क्षेत्ररक्षण हे टिपिकल फील्ड सेटिंग आहे. लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे आणि डीप स्क्वेअर लेग, डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. मिड विकेट क्षेत्र, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र पूर्ण खाली आहे. तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन ही दोन्ही जे क्षेत्र आहेत तिथे क्षेत्ररक्षक हमखास आम्हाला प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक बॉलला बघायला मिळतो. तर बॅकफूट पॉईंट अर्थात तो गलीच्या बाजूला उभा आहे तो पप्पू रामगुडे. गोलंदाजी मार्कवरती अराफ शेख तयार असेल. फडकेपाडा एंड कडून फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती विश्वजित म्हात्रे, विश्वनाथ जाधव, विश्वजित म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. 4 गडी बाद, धाव फलकावरती 25 धावा. सुरुवातीच्या विकेट एका पाठोपाठ एक पडत गेलेल्या आहेत. गोलंदाजांनी आपण म्हणतो शकतो की पुंगी वाजवली आणि गोलंदाज गारुडी बनलेले आहेत इथे या मॅच मध्ये असं म्हणूया आपण. धाव फलकावरती आहेत 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू. अराफ शेख गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक तो या स्पर्धेमध्ये टाकतोय आणि विश्वनाथ जाधव त्याच्या समोर एक आयर्न मॅन आहे. लोहा, लोखंडासारखाच कडक असतील हा खेळाडू. वाह, सुंदर फटका, ड्राईव्ह केला चेंडूला, कड घेतली चेंडूनं आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू समोर येईल. थर्ड मॅनला 1 धाव मिळते विश्वनाथ जाधवला. धाव फलकावरती पुढे 26 धावा. एक धाव देखील महत्वाचे. विश्वनाथचा जो फटका आपण पाहिला इनसाइड आउट खेळला होता लॉंग ऑफला, कमालीचा फटका होता. टायमिंग इतकं प्रॉपर होतं, परफेक्ट होतं. तो जो गोड आवाज आला ना त्यावरती 6 धावांची मोहर आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण जे सिक्सर सुप्रीमो बॉल वापरतोय फलंदाजीसाठी अत्यंत सुंदर बॉल आहेत. फक्त तुम्हाला टायमिंग पकडायचंय. तुमच्याकडे जर खराब टायमिंग असेल तर हा चेंडू तुम्हाला त्रास देईल, पण टायमिंग प्रॉपर असेल तर हा चेंडू निश्चित सीमारेषेच्या बाहेर जातो. हे मैदान सुद्धा मोठे. आम्ही टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपण संपूर्ण महाराष्ट्रभर बघत असतो, क्वचितच इतकी मोठी मैदानं आहेत. त्यामुळे या मैदानामध्ये फलंदाजांचा कस लागणार आहे, कौशल्यपणाला लागतं. इथे एखादी सुगरण जसं पाक कौशल्य पणाला लावून एखादा सुंदर स्वयंपाक बनवते ना, तसं इथे खेळाडूंना आपलं पाक कौशल्य पणाला लावावं लागतं. कव्हरला काय सुंदर फटका आहे, अलगद हा फटका खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मिळते विश्वनाथला. धाव फलकावरती पुढे 28 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक अराफ शेख मैदानामध्ये टाकतोय. तर धावा 28 आहे. मोठ्या धावा निश्चित नाही. या मैदानामध्ये आपण पाहिलेलं आहे की 80-90 धावा 8 षटकांच्या मॅच मध्ये देखील पार होतात. फलंदाजीला अत्यंत चांगलं मैदान आहे, परंतु 8 षटकांची स्ट्रॅटेजी आहे ती हो 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 बाहेरची कड निश्चित. आणि विश्वजित म्हात्रेला इथं मिळालं जीवदान. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये जर एखाद्याला जीवदान मिळत असेल तर तो खेळाडू जाऊन पुढे
कमालीची फलंदाजी करू शकतो. किरण मोरेनं ग्रॅम गुजचा झेल सोडल्याचा इतिहास माहिती आपल्याला. 33 वर सोडला होता, 333 त्यानं फटकावल्या होत्या. याबरोबरच आपण पाहतो डाव्या यष्टीवरती चेंडू होता. प्रचंड अपील आहे. टेनिस क्रिकेटमध्ये जर चेंडू आखूड टप्प्याचा असेल किंवा गुडलेन स्पॉटवरती असेल तरी देखील पंच विचार करतात की या चेंडूवरती आउट द्यायचे की नाही. मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे, रेफरल मागितलाय. तो फलंदाजी करणारा संघ जयेश अर्थात अभिजित पानसे 11 तिसरे पंच तिथे निर्णय घेतील. मात्र तोपर्यंत खेळाला मिळेल विश्रांती. धावफलकावरती आपण बघतोय 28 धावा. षटक क्रमांक चौथ्या मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये आराफ शेखचं कौतुक करू आपण. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 सिंगल फक्त घेऊ दिला त्याने आणि 5व्या चेंडूवरती लेग बिफोर अपील विकेटचं एक जोरदार अपील त्याच्या माध्यमातून झालेलं आपण पाहिलं. 28 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये राज योद्धा खेड संघ प्रथम फलंदाजी करत असताना. दमदार संघ आणि दमदार खेळाडू, दर्जेदार खेळाडू या स्पर्धेमध्ये सातत्याने खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये आम्ही बघतोय आणि त्यामुळेच एक रंजकता या स्पर्धेची काही पटीने वाढते आहे. राजयोद्धा खेड आणि JS अर्थात जागृती स्पोर्ट्स अभिजित पानसे 11 या संघानं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि संघनायकाचा हा निर्णय किती यशस्वी ठरलेला आहे. पहिल्या 4 षटकामध्ये 4 गडी बाद 28 धावा. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येतोय. फलंदाज असेल नाबाद. तीच चर्चा आपण करत होतो की ज्यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पडतो किंवा गुडलेन स्पॉटवरती चेंडू असतो, चेंडूला बाउन्स मिळतो आणि तो बाउन्स यष्ट्यांची जमिनीपासूनची उंची असते 28 इंच. त्याच्यावरती निश्चित चेंडू येऊ शकतो आणि अशा वेळेस त्यामुळे पंच डाऊट ऑफ बेनिफिट आपण म्हणतो ना, तर तो पंच फलंदाजांच्या बाजूने देतील. धावफलकावरती आहेत धावा 28. षटक सुरू आहे ते 4थ्या क्रमांकाचं. तर षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती 28 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे बघा मुस्तकीन मुकादमने 2 षटकं टाकली आणि 2 षटकामध्ये त्यानं धावा दिलेल्या आहेत त्या 20 धावा. 1 गडी बाद करण्यात यश. त्याबरोबरच कमलेश पाटीलने 1 षटक टाकलं होतं, मात्र 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्याने बाद केले होते. विशेषतः शेवटचे 3 चेंडू आपण पाहिले ना, ते भयानक भेदक होते. तर आराफ शेखनं एका षटकामध्ये 4 धावा देत गडी बाद करण्यात यश आलं नसेल तरी देखील त्याने फलंदाजांना रोखलेलं आहे. तर बघा या इनिंग नंतर म्हणजे 4 षटकांनंतर टॉस होणार आहे. आगासन विरुद्ध उंबारली. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी चला. बघा एक मॅच दुसरा सामना खुल्या गटातील दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. पहिला सामना देखील आपण पाहिलेला आहे. इथे खरं तर पहिल्या मॅच मध्ये जर एखाद्या संघाला पराभव स्वीकारावा लागत असेल तरी देखील त्या संघाला पुन्हा एक संधी मिळते आणि एक अतिशय जबरदस्त फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतो आहोत. तर चला पुढची 4 षटकं आपण निश्चित प्रकारे बघणार आहोत. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे आणि ॲज अ लीड कॉमेंटेटर आम्ही विनंती करतो प्रसाद परब सरांना आपल्या समोर. थँक्यू सो मच नरेश डोमे. 4 षटकाखेर धावसंख्या 28-7ची गती राखत असताना आपण 4 गडी गमावलेत राजयोद्धा खेड या संघाने. आणि 4 षटकात आपण गोलंदाजी आपण बघितली. मुश्ताकीन मुकादम 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला. 2 षटकात थोडासा स्पेल आपण जर बघितला तर विकेट निश्चित गेला, पण 20 धावा त्याने खर्च केल्या 2 षटकात. 1 षटक आपण कमलेशचं बघितलं, 4 धावा खर्च करून 2 गडी बाद आणि खूप चांगली गोलंदाजी मागच्या काही षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किरण नवीन फ्रेश गोलंदाज स्लाइस केला, अप्रतिम फटका पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आउटसाइड दी ऑफ स्टंप बाउन्स पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरून चेंडू जातो तो डीप मध्ये. विशाल शाह चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव विश्वनाथ जाधवला. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता. लास्ट मोमेंटला थोडासा स्लाइस केला चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून, तिथे मात्र मिळते ती एकच धाव. स्ट्रायकिंग केला फलंदाज विश्वजित म्हात्रे, ज्याचा झेल सोडला यशाच्या मागे विशाल म्हात्रेने. कॅप्टनचा झेल सोडलाय नरेश असं म्हणायला हरकत नाहीये, कारण विकेट किपर सुद्धा कॅप्टनच होता, बॅट्समन सुद्धा कॅप्टनच होता. आणि बघायचं मिळाला जीवनाचा फायदा कशा प्रकारे उचलेल स्ट्रायकिंग केला फलंदाज विश्वजित. धावसंख्या धाव फलकावर 29, 4 गडी बाद. हा चेंडू बघायचंय पुन्हा आता अपील पंचांकडे होत असताना ले बिफोर विकेट साठी पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये आणि चेंडू मागे निघून जातोय तो शॉर्ट फाईन लेग मध्ये. पंचांकडे अपील लाऊड झालंय.
हाईट फॅक्टर. चेंडू कुठे ब्रश होते पंच सुद्धा बघतायत आणि तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करते ती. एक धाव धावसंख्या धाव फलकावर अंकित झाली ती एकूण 30 धावा. 30 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट इन द 5th ओव्हर. यष्टीच्या मागे यस लेग बायचा सिग्नल इथे पंच करतात सुबोध गडसे. यष्टीच्या मागे केतन. पुढचा चेंडू किरण पाटीलचा लेफ्ट आर्म राऊंड विकेट येतोय. गुडलेनचा चेंडू अप्रतिम स्लाइस पुन्हा दा गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत चौकार. 4 धावा. स्ट्रोक फ्रॉम विश्वनाथ जाधव. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. चांगली बॅटिंग. आतापर्यंत 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. संघाची धावसंख्या 34 असताना हा चेंडू स्वीप केला. चेंडू हवेमध्ये पॅडोसीचा फटका. गॅप शोधलाय क्षेत्ररक्षक. चेंडू डीप मध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी येतोय लॉंग लेग मध्ये आणि तोपर्यंत 2 धावा इथे विश्वनाथ पूर्ण करत असताना. आक्रमण तेवढा संयम सुद्धा माझ्याकडे. अरफ शेख चेंडूवर येत होता डीप मध्ये. अरफ शेखने सुद्धा चांगली फिल्डिंग केली आहे. मैदानावर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मग कमलेश असो विशाल शाह असो करण धुळेचं मी कौतुक करेन. अप्रतिम झेल टिपलाय. हे सर्व खेळाडू डीप मध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत. मुश्ताकीन मुकांदरला सुद्धा तुम्ही बघतायत लॉंग ऑफ रिझन मध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकली ती आतापर्यंत 36 धावा धाव फलकावर. ओव्हरपिच आहे. अप्रतिम ड्राईव्ह. हा फॉलो करत असताना चेंडूला बरोबर मिडलिंग करतात आणि मिड ऑफ वरून चेंडूला एक्झिक्यूट केले लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. या चेंडूवरती विश्वनाथ जाधवला धावसंख्या पुढे सरकते ती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धाव फलकावर. पार्टनरशिपची गरज आहे निश्चितच. कॅप्टन इथे मैदानाच्या आतमध्ये तसं पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा तो प्रयत्न करतो विश्वनाथ जाधव बरोबर. 4 गडी खूप लवकर तंबूत परतले राजयोद्धा खेड या संघाचे. तिथे मात्र चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. हो चेंडू क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. विश्वजित थोडासा सासपडत खेळतोय. कॅप्टन आहे स्वतः संघनायक आहे. जबाबदारी खूप मोठी आहे. एक मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण रिप्रेझेंट करतोय राजयोद्धा खेड या संघाला. तर एकूण 5 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय आणि 5 षटकाखेर धावसंख्या 37 धावा धाव फलकावर. जी 4 षटकाखेर 28 होती 5 षटकाखेर 37 म्हणजेच 7.40ची गती पाहायला मिळते. ती मात्र थोडीशी इन्क्रीज झाली असं म्हणायला हरकत नाहीये कारण या षटकात चांगली बॅटिंग केली आहे. आपण 2 चौकार बघितले या षटकामध्ये आणि किरणची 1च चौकार बघितली या षटकामध्ये आणि चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. पंचांच्या भूमिकेत आपण बघत आहोत प्रसाद सहस्रबुद्धे आणि त्याचबरोबर सुबोध गडसे आणि आतापर्यंत खूप चांगली भूमिका पंचांची. काही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे. हल्लीच एक आपण क्रिकेट स्पर्धेची आम्ही कव्हर केली म्हणजेच नॅशनल रेल्वे मजदूर युनियन परेलच्या मैदानावर. निश्चितच खूप चांगली पंचांची भूमिका. सुबेद गडसे असो अवी पाटील असो त्यानंतर रवी पवार चांगली भूमिका पार पाडली सर्व पंचांनी. एकही कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळेल नाही. त्यामुळे एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये निश्चितच खूप मोठी जबाबदारी नरेश पाहायला मिळते अशा पंचांवर जी मात्र खूप चांगलीरित्या ती मात्र जबाबदारी ते पार पाडत असताना. 5 षटकं संपली. धावसंख्या 37 धावा धाव फलकावर. 4 गडी बाद झाले. निश्चितच म्हणजे अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकं अजूनही शिल्लक आहे. बघा या 3 षटकांमध्ये काय उत्तर असेल ते विश्वनाथ जाधव आणि त्याचबरोबर विश्वजित म्हात्रेकडे. व्ही फॅक्टरचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात. याच नावाने त्यांची सुरुवात होते. कमलेश येतोय सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये अप्रतिम गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक हाताळलं पॉवर प्लेचं. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज त्याने मात्र माघारी पाठवले आणि त्याच्यावर दिली ती मात्र या षटकाची जबाबदारी. 6वं षटक तो घेऊन येतोय फडकेवाडा एंडकडून. बघूया लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू डीपमध्ये उभा आहे बाउंड्री लाईनवर. ऑफसाईड आपण बघूया. स्वीपर कव्हरला खेळाडू सेट झालाय. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा वाईडी सरकतोय. अरफ शेख एक्झॅक्टली विनोद कांबळी कक्षाच्या समोर येतोय आणि कमलेचा या षटकातला पहिला चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट केला. प्रदीप फटका. इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर. दणदणीत चौकार. मानो कि ना इस गेंद के ऊपर जिस तरह से शॉट केलाय नरेश, मानो की पड भी दिया और जड भी दिया. चेंडूचा पाठलाग केला, चेस केल्यानंतर मात्र काय एक्झिक्यूट केलाय रिव्हर्सच्या माध्यमातून फाईन लेग थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकाराने आणि स्वागत केलंय चेंडूवरती म्हणजेच कमलेशचं. स्टेप आडून अप्रतिम फटका ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिडल क्षेत्राच्या तिथे चेंडू कव्हर करतो पर्यंत एक धाव क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे या चेंडूवर. क्षेत्ररक्षण सर्कलच्या आधीच खूप चांगलं झालं याच्यात मात्र शंका नाही, पण क्विक सिंगल एक चिकी सिंगल कंप्लीट करून त्याने दबाव टाकलाय खेळाडूंवर फिल्डर्सवर. विश्वनाथ जाधव खूपच कॉन्फिडेंटली बॅटिंग करत असताना वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 28 धावेंचं चांगली बॅटिंग तो त्याच्यामध्ये करतोय. संघाची धावसंख्या आपण जर बघतोय तर अंकित एकूण
42 धावा धावफलकावर. शॉट ऑफ गुड लेंथ, अप्रतिम फटका, क्रॉस बॅटेड शॉट, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, रफा दफा षटकार. होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीर. पार्टनरशिप बिटवीन विश्वजित आणि विश्वनाथ. चौथ्या विकेट, 5व्या विकेटसाठी. या षटकात सुरुवात चांगली झाली. कमलेशचं स्वागत जबरदस्त केलं दोन्ही बॅट्समनने. विश्वजितने षटकार ठोकलाय, त्याला जीवदान मिळाल्यानंतर. हो, क्रॉस बॅटेड शॉट पुण्यात खेळायचा प्रयत्न, कॉट बँडचा अपील. या सिटीज षटकाराचं उत्तर ताबडतोब दिले कमलेशने आणि अजून एक सफलता आपल्या नावावर केली. तिसरा विकेट तो मिळवतो या सामन्यामध्ये आणि फलंदाज बाद होतो या संघाचा संघनायक राजयोद्धा खेड या संघाचा विश्वजित म्हात्रे. The fifth wicket down is a beautiful partnership for the fifth wicket. चांगली पार्टनरशिप आपल्याला विश्वजित आणि त्याचबरोबर विश्वासमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना 4 गडी बाजाराने निश्चितच डावाला सावरलं या दोन्ही फलंदाजांनी आणि चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. 48 रन्स ऑन द बोर्ड, फिफ्थ विकेट डाऊन. कॅप्टन दमूत परतलाय. लास्ट फलंदाज बाद झाला तो 8 चेंडूत 8 धावांचं योगदान कॅप्टनकडून पाहायला मिळतंय. तर एका बाजूने खूप चांगली लढाई पाहायला मिळते, एका बाजूने चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. जणू काही एक पात्री अभिनय आपल्या संघाच्या माध्यमातून करत असताना विश्वजित जाधवने मात्र चांगला किल्ला लढवला. आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. संघाची धावसंख्या 48 आहे, त्यामध्ये 28 धावा एकट्या त्या विश्वनाथ जाधवच्या आहेत. 5 विकेट डाऊन. या षटकाची सुरुवात आपण बघितली, चौकार, सिंगल, षटकार, विकेट आणि स्ट्रायकिंग केलं जेपी, न्यू बॅट्समन जयेश पाटील. मॅन फ्रॉम ओवळी भिवंडी. कमलेचा पुढचा चेंडू जयेशसाठी. हो, स्टिअर केलाय, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, लेट कट. गलीमधून चेंडू मागे जाते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते करणकडून. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. जस्ट 1, एकच धाव अंकित होईल धावफलकावर. धावसंख्या 49 धावा. सेन्सिबल क्रिकेट, कारण जयेशला माहिती आहे की बाजूने खूप चांगली बॅटिंग करतोय म्हणजे विश्वनाथ जाधव, तर निश्चित त्याला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. कारण त्याच्या बॅटमधनं त्याचा कॉन्फिडन्स झळकतोय, त्याचा पूर्णपणे विश्वास झळकतोय. तो सेट झाला ऑलरेडी बॅट्समन स्क्रीजवर. निश्चित त्याला स्ट्राईक रोटेट केले शेवटच्या चेंडूवर. क्रॉस बॅटेड शॉट, अंतराळॉक्स फटका, डीप मध्ये चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्रीच्या बाहेर वेगाने निघून जातोय, सीमारेषे बाहेर. चौकार, गुड शॉट. म्हणजे विश्वनाथच्या बॅटमधून आपण बघितला. एकूण धावसंख्या आपण बघत आहोत, 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या की झाली ती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा धावफलकावर. आणि विश्वनाथ जाधव जोपर्यंत मध्ये आतमध्ये निश्चित म्हणणे की मात्र एक चांगली धावसंख्या, एक फायटिंग टोटल उभा करण्याचा प्रयत्न असेल तो राजयोद्धा खेड या संघाच्या माध्यमातून. संघनायक जरी तमूत परतल्या हरकत नाहीये, पण संघनायक जबाबदारी टाकून गेलाय तो विश्वनाथच्या खांद्यावर. आपण आघाडीचे फलंदाज आपण जर बघितले तर विजय जाधव एकदम कॅज्युअल राहिला, तो मात्र बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं फलंदाज श्याम चौधरी सुद्धा तमूत परतला, जास्त मग काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. मंगेश वैदिकडनं अपेक्षा होती, पण मंगेश वैदीचा एक शॉट थोडासा चुकला, तो गॅपमध्ये खेळायला गेला. पण करण धुळे तिथे मात्र एका चित्यासारखा तयार होता आणि मात्र खूप सुंदर झेल टिपलाय. तर नेक्स्ट मॅचसाठी ग्रामीणचे उंबरली संघ आणि त्याच्यावर आगासन संघ दोन्ही संघाची संघनायक इन्व्हाइट करतो की या 2 षटकांतर आपण आमच्या नाणेफेक कक्षामध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. कॅप्टन ऑफ उंबरली आणि कॅप्टन ऑफ आगासन दोन्ही संघाची संघनायक आपण ही सूचना लक्षात घ्या आणि 2 षटकांनंतर आपण सज्ज राहायचं आहे, ते म्हणजेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी. सेकंड स्पेलमध्ये किरण पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या त्या एकूण 8 धावा. 8 धावांचं षटक हाताला किरण पाटीलने. तो षटक
घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर दुसरं वैयक्तिक आणि संघाकडून 7वं षटक. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो जयेश पाटील. ऑन साईडला प्लेस केलाय शतशक. लॉंगॉनला चेंडू कव्हर करेल कमलेश स्वतः तिथे. तोवर मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्येत होती ती भर धावसंख्या. धावफलकावर 54 54 धावा धावफलकावर. यानंतर ग्रामीणचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल गावदेव उंबारली आणि ओमसाई आगासन या दोन संघांमध्ये. क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे मैदानावर ग्रामीणमध्ये. ऑन साईडला प्लेस केलं गॅपमध्ये एक्झिक्यूट केलंय. डीप क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येतोय कव्हर तिथे कव्हर वाडिश लॉंगॉनला आणि तोपर्यंत विश्वनाथकडे भरपूर संधी होती या 2 धावा कंप्लीट करण्याची. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड शॉट इन द गॅप ऑल्सो. 2 runs added in the total and score moves on अब तक 56 ऑन द बोर्ड. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चितच आम्हाला एक खूप चांगली स्क्रीन पाहायला मिळते. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते हरीश पंड्या लिजंड कॉमेंटेटर, त्याचबरोबर डॉक्टर उमेश पाटील यांचं सुद्धा चित्र पाहायला मिळते. त्यासोबत कुणाल दाते चर्चा करत असताना या स्पर्धेबद्दल. आणि निश्चितच मी उमेश पाटील यांचं सुद्धा मी कौतुक करेन. सातत्याने त्यांची हजेरी पाहायला मिळते, सातत्याने त्यांचा सहवास पाहायला मिळतो आम्हाला व्यासपीठावर. ओ चेंडू बघायचा आहे ऑन साइड. अप्रतिम फटका. काय इम्प्रुव्हाइज केलंय. वॉट अ शॉट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर. गगनभेदी षटकार. विश्वनाथ जाधव. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. एक जबाबदारी मात्र स्वीकारत असताना त्याला माहिती आहे की आपल्या समोर 5 खेळाडूंची पडझड झाली आहे आणि काय किल्ला लढवला आहे. संघाई धावसंख्या 62 तर विश्वजित पोहोचला वैयक्तिक 40 या धावसंख्येवर. आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्याच बरोबरने संतोषजी बेडेकर आहेत, मुंडेजी उपस्थित आहेत, आमचे मित्र उदयजी मुंडे. आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खाडी चषकामध्ये ग्रामीण गटासाठी त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट बाईक मालिकावीरासाठी पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि मागील वर्षाच्या खाडी चषकामध्ये तब्बल 2 लाख रुपयाची मदत या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्याचबरोबर आपण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचा जो नियम अंमलात आणलाय त्यासाठी प्रत्येक टीमला ड्रेस कोड आवश्यक आहे, त्याच्यासाठी त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स देण्यात आलेले आहेत. असे आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांचं इथे मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया प्रसाद परब सरांचा आवाज. थँक्यू सो मच पुन्हा कुणाल. तर लॉट्स ऑफ ॲक्शन इन द ग्राउंड. षटकार पाहायला मिळत आहेत, डबल पाहायला मिळत आहेत, सिंगल्स पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच जबाबदारीसुद्धा पाहायला मिळते. ती म्हणजेच स्वतःच्या खांद्यावर घेत असताना राजयोद्धा खेड या संघाची निश्चितच पुन्हा पाहायला मिळते ती फलंदाज विश्वनाथ जाधवच्या खांद्यावर. तर धावसंख्या अंकी झाली एकूण धावफलकावर एकूण पंचांनी मात्र हा निर्णय सोपवला 3ऱ्या पंचांकडे. फलंदाज धावचित आहे की नाही, तो क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. उदय मुंडे यांच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट्समध्ये यांनी मात्र खूप चांगली लेखणीसुद्धा आम्हाला पाहायला मिळाली. खूप चांगले स्कोरर्ससुद्धा आहेत, आगासन गावचे आहेत आणि आगासन संघ पुढच्या सामन्यात निश्चित खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्यासोबत संतोष बेडेकर ही ऑल्सो बिलॉंग्स टू आगासन आणि त्यांचंसुद्धा आगमन झाले. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहतात मैदानावर माझ्या व्यासपीठावर आगमन झाले म्हणजेच माजी सरपंच काटेगावचे सन्माननीय माजी उपसरपंच काटेगावचे सन्माननीय काशीनाथ पाटील यांचं आगमन झालंय. सर्वांचं या तिन्ही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज त्यांच्या माध्यमात आपण बघतो या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण पूलसाठी एक बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आणि ज्याप्रमाणे कुणालने उल्लेख केला की गतवर्षी 2 लाख रकमेची मदत आणि त्याचबरोबर सध्याचं जे क्रिकेट आपण बघतोय सध्याचं एक नवीन इम्प्लिमेंट जो मध्ये आपण बघतो की आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये नरेश की सर्व खेळाडूंनी मात्र इतर स्पर्धेमध्ये खेळत असताना स्वतःचा एक पर्टिक्युलर ड्रेस कोड आपण ठेवावा आणि त्यासाठी सुद्धा यथोचित मात्र अप्रतिम अशी मदत निश्चितच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते म्हणजे सन्मान्य काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून. तर डिसिजन अजूनही पेंडिंग आहे कारण क्लोज डिसिजन आहे. फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही, बॅट ग्राउंडिंग केले की नाही, यष्टा जेव्हा उद्ध्वस्त झाला तेव्हा बॅट्समनची पोझिशन एक्झॅक्टली कुठे होती या गोष्टी निश्चितच चेक केल्या जातील. अत्याधुनिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे जर या गोष्टींचं उपलब्धता आहे तर निश्चित आपण त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे. निश्चित खरं तर टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय प्रभावीपणे करणं खेळाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण तुम्ही आता जो उल्लेख केला की आदरणीय काशीनाथ दादांच्या वतीनं ग्रामीण क्रिकेटमधल्या सर्व संघांना ड्रेस कोड उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा जो डिसिजन आहे तो त्या डिसिजनचं मी तर खरंच खूप कौतुक करतो. कारण आपल्या परिसरामध्ये जवळपास विभागामध्ये 50 स्पर्धा होत असतील आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये एक ड्रेस एका खेळाडूला मिळतोच आणि त्यामुळे 50 ड्रेस एका खेळाडूकडं आपोआप तयार होतात आणि इतक्या कपड्यांचं करायचं काय हा प्रश्न सुद्धा आता खेळाडूंना त्यांनी गावातील काही त्यांच्या सहकार्यांना दिले तरी सुद्धा कपडे खूप आहेत
आणि म्हणून मग ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असा निर्णय घेतला की तुम्ही फक्त एक ड्रेस कोड तुम्ही वापरा, प्रत्येक स्पर्धेमध्ये ड्रेस कोड त्या स्पर्धेकडून देण्याची आवश्यकता नाही. हा एकदम चांगला निर्णय की त्यामुळं काय होईल की प्रवेश फी मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे कपात होईल आणि खेळाडूंना अधिकाधिक आकर्षक क्रिकेट खेळता येईल आणि त्यांचा अधिकचा खर्च देखील वाचेल. खूप चांगला निर्णय आणि त्यासाठी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला आम्ही मनापासून धन्यवाद देतो या चांगल्या निर्णयासाठी. तर नाणेफेकीचा कौल यानंतर होणार आहे. मी आगासन संघाचे संघनायक, उंबारली संघाचे संघनायक यांना विनंती करतो आपण टॉससाठी उपस्थित राहा. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर या 2 धावा कंप्लीट झाल्यात नरेश आणि 2 धावांमुळे धावसंख्या 66 पाहायला मिळते धावफलकावर. किरण पाटीलच्या षटकामध्ये समाचार घेतला तो विश्वनाथ जाधवने आतापर्यंत मगाशी आपण ज्याप्रमाणे उल्लेख इथे आपण बघतोय ऐकतोय स्पर्धेमध्ये की अर्धशतक आपण कुठल्याच फॉर्मॅटमध्ये आपण बघितलेलं नाही आहे. ग्रामीण असो किंवा ओपन क्रिकेटमध्ये असो आपण हाफ सेंचुरी बघितलेली नाही आहे. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी आउटसाईड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय आणि खूप रेअरली असा चेंडू पाहतोय. निश्चितच तो विश्वनाथकडनं मिस झालेला आहे. विश्वनाथने ज्याप्रमाणे कॉन्फिडेंटली बॅटिंग केली बघायचं 19 चेंडू आतापर्यंत 44 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 66 धावा धावफलकावर आणि एकमेव असा खेळाडू आहे जो मात्र एक पात्री अभिनय करतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय आणि कॉन्फिडेंटली बॅटिंग करत असताना त्यांनी स्वतःची धावसंख्या 44 वर नेऊन ठेवली आहे. मगाशी आपण बघितलं की अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं असतं पण त्याच्याकडे स्ट्राईक मिळाला नाही. म्हणजेच मेगा मॅग्निफिसंट या संघाचा ठाणे संघाचा खेळाडू ऐश्वर्या सुर्वे 66 धावा धावफलकावर. स्प्रेची मागणी होते. नहार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या ऑलरेडी आमच्याकडे सर्व इथे परिचारिका उपस्थित आहेत, डॉक्टरसुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते. तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतं केजू मुंडे आमच्यासोबत, मोतीराम दळवी सुद्धा तुम्ही पाहता स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही सर्व टीम आहे कारण केजूला नेक्स्ट मॅचमध्ये खेळायचा आहे. तो ऑलरेडी मात्र एक सामना त्यांच्या माध्यमात आपण जर बघितलं तर खुल्या विभागातला तो सुद्धा एका संघामध्ये खेळला आहे. म्हणजेच रिची जितू निलेश डोंबोली संघाच्या माध्यमातून ज्या संघाने मात्र पहिला सामना जिंकला आहे. निश्चित आगासांच्या या खेळाडूकडे निश्चित सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण पुढच्या फेरीमध्ये त्यांना मात्र खेळायचं आहे. म्हणजेच उंबारली या संघाची त्यांना क्वार्टर फायनलची लढत इथे मात्र खेळायची आहे, उपउपांत्य फेरीची लढत इथे मात्र खेळायची आहे आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी निश्चितच मी म्हणेन की उदय मुंडे असो, संतोष बेडेकर असो किंवा काशीनाथदादा असो यांचं आगमन झालं आहे ते मात्र त्यांच्या खेळाडूला निश्चितच या सर्व संघांना सपोर्ट करण्यासाठी. लास्ट ओव्हर टू गो, निर्णायक शेवटची 6 चेंडू शिल्लक. आरफ लोअर फुटला चेंडू होता, पायाच्या मागून एसटी वाकवली आहे अँड बिग विकेट. फलंदाज बाद होतो या मैदानावर शेवटच्या षटकामध्ये. म्हणजेच पहिल्या चेंडूवर जेपी बॅक टू द पवेलियन. मात्र शंका नाही, ज्या नावाचा उल्लेख झाला नंबर 1, येस ऑलवेज नंबर 1, ग्रेट टुर्नामेंट. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातली अत्यंत महत्त्वाची आणि निश्चितच सर्वांना लक्ष वेधून घेणारी क्रिकेट स्पर्धा, स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा. आणि ते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात प्रमुख पुरस्कर्ते आहेत प्रस्तुत. तुम्ही पाहतात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रस्तुत, नॅशनल ब्लॅस्ट चॅम्पियनशिप. खूप चांगला फॉर्मॅट, 12 संघांचा समावेश, प्रत्येक गटामध्ये 4 संघ आणि 4 संघांच्या माध्यमातून आपण बघतोय की प्रत्येक दिवशी 2 संघ हे सुपर 6 मध्ये क्वालिफाय होत असताना आज सुद्धा तुम्हाला ते चित्र पाहायला मिळेल की या सुद्धा पूलमधून या 4 संघांच्या पूलमधून 2 संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतील. न्यू बॅट्समन इन येतो तो पिन्या म्हणजेच संतोष जाधव. स्ट्राईक कोणाकडे रोटेट होणार बघायचं. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज कारण क्लीन बोल्ड झालाय जयेश पाटील, त्यामुळे स्ट्राईक असेल ती संतोषकडे. इज व्हेरी गुड ऑलराऊंडर इन द टीम, खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आणि पहिल्या चेंडूवर आरफ जो बदलापूरचा गोलंदाज त्यामध्ये मिळते ते यश क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. हो, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, किंचितचा ओव्हर पिच पण क्रीजच्या आतमधून खेळण्याचा प्रयत्न होता, संतोषचा समोर खेळण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग होत नाहीये. अशा मुवमेंटला निश्चितच काय करायचं आहे की चेंडू अप्रतिम आउटस्विंग पाहायला मिळतोय. फिंगर थोडेसे रोल केले आणि निश्चितच चकवलं या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर स्ट्राईक एंडला असताना फलंदाज संतोष जाधवला. धावसंख्या 66 वर थांबली. किती वेळ झाला, बराच वेळ झालाय. 66 धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते आणि एकूण गडी बाजले ते धावफलकावर 6 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, ऑनसाइडला प्लेस केलाय. शेतशक मिड विकेटला शेतशक तिथे जज करतो तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न पण इथे विश्वनाथला रस नाहीये कुठली धाव घेण्यासाठी. फेक चुकीची होते आणि तोपर्यंत मी तिथे फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्रायकिंग एंड असेल तो विश्वनाथ जाधव. धावसंख्या 67 धावा धावफलकर 6 गडी बाद.
आणि स्ट्रायकिंग केला फलंदाज विश्वनाथ जाधव. 19 बॉल अँड स्टील 44 या धावसंख्येवर तो खेळतोय. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये जज करतोय, थोडासा पुढे सरकतोय आणि आउट. फलंदाज बाद होतोय. पण त्यावर काय जबरदस्त फलंदाजी केली ती म्हणजे निश्चितच विश्वनाथ जाधवने. पण आरफ शेखने या षटकात एक जबरदस्त इम्पॅक्ट टाकलाय आणि काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे या निर्णायक षटकामध्ये आणि 2 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिलेत त्या आरफ शेखने. फलंदाज बाद. राजू पाटील हा दिलदार म्हणते नावाची ही तलवार वापला. न्यू बॅट्समन कांजी. न्यू बॅट्समन कांजी या षटकात निश्चित जबरदस्त इम्पॅक्ट. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात, 5 धावा नाही तर निश्चितच 2 विकेट सुद्धा मिळवलेत त्या आरफ शेखने. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळले ते म्हणजेच गोलंदाज आरफ शेखने. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकलेत ते या मैदानावर या सामन्यामध्ये 10 चेंडू, 5 धावा खर्च केल्यात अँड 2 विकेट. हो, ब्युटिफुल बॉल, ब्युटिफुल बॉल. यस इट इज 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागला मैदानावर. फलंदाज बाद होते तो संतोष जाधव. सर दोन्ही कॅप्टन रिपोर्ट करा. लास्ट ओव्हर टू गो. लास्ट ओव्हर निर्णायक षटक मार्गस्थ आहे, त्यामुळे दोन्ही संघाने ताबडतोब आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमधला. मुंबईचे कॅप्टन येतात राजकुमार. ओमसाई आगासनची सुद्धा संघनायक आपण सुद्धा रिपोर्ट करायचं. येस, निल्सन आलेले आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. या षटकानंतर आपण लगेचच वळण आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र नाणेफेक संपन्न होईल ती क्वार्टर फायनलची. स्ट्रायकिंग केला पंकज पाटील, न्यू बॅट्समन उर्फ पालन, अँड हॅट्रिक बॉल फॉर आरफ शेख. ऑनसेला प्लेस करायचा फक्त चेंडू तिथे होता, प्रयत्न इथे मात्र खूप चांगला होता, पण इथे मात्र चेंडू टायमिंग होत नाहीये. पंच लेगबायचा सिग्नल इथे करता. शेवट चेंडू मिळते ती एकच धाव, ती सुद्धा लेगबाय स्वरूपामध्ये. आणि काय इकॉनॉमिकल गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, अवघ्या माफक 5च धावा खर्च केल्या या गोलंदाजाने आणि 3 महत्त्वाचे विकेट्स मिळवून दिलेत या गोलंदाजाने. निश्चितच गोलंदाज आरफ शेख खूप चांगली गोलंदाजी करतोय. आणि त्यानंतर आपण लगेच म्हणणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 68 धावा कुठल्याच मैदानावर आणि 69 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते JS अभिजित पानसे या संघास, अभिजित पानसे 11 या संघासमोर, ते म्हणजेच राजयोद्धा खेड या संघाने. वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र नाणेफेक संपन्न होईल. क्वार्टर फायनलचा सामना उंबार्ली विरुद्ध आगासन या संघामध्ये. नाणेफेक आमच्या पाहुण्याच्या शुभस्ते केली जाईल. दोन्ही संघानायक सज्ज आहेत. निल्सन मडवी एका बाजूने, राजकुमार पाटील एका बाजूने, आणि आमच्या मान्यवरांच्या आणि पाहुण्याच्या शुभस्ते नाणेफेक संपन्न होईल लगेचच या उपउपांत्य फेरीची, ज्याच्यामध्ये 2 संघ एकमेकांसमोर फाईट करतील. मागचा सामना आपण बघितला, उंबरली संघाने मात्र वाडेकर संघाच्या समोर जिंकला आणि त्याच्या समोर संघ आहेत म्हणजेच आगासन. नाणेफेक संपन्न होईल. या आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, सुस्वागतम. खाडी चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. अतिशय महत्त्वाचा सामना म्हणजेच क्वार्टर फायनलची लढत आगासनच्या विरुद्ध उंबार्ली या 2 टीमच्या दरम्यान होणार आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये म्हणजेच सुपर 4 मध्ये इथे दाखल होणार आहे. मी आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभस्ते आपल्याला या सामन्याचा टॉस करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत उंबार्ली आणि आगासन टीमकडून. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हेड अँड टेल हाच कॉल तुम्हाला करायचा आहे. आगासन टीमच्या कॅप्टनने हेड हा कॉल केलाय, टेल इट इज. टॉस इथे उंबार्ली संघाच्या कर्णधाराने जिंकलाय, ते नाणं त्यांना दिलं जाईल. काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच काटेगाव
संघटनेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य ते करतात आणि दोन्ही खेळाडू यांना या आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलेले आहेत. त्याच्यावर लिहिण्यात आलंय एकच वादा आमचा लाडका राजू दादा. आदरणीय प्रमोदजी रतन पाटील कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार, त्याचबरोबर विनोदजी रतन पाटील आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपण पाहतोय काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नुकताच आपण टॉस केला, त्यांच्या वतीने या टी शर्ट त्यांना देण्यात आलेले आहेत. या मॅचमध्ये उंबारली संघाच्या कॅप्टनने आता टॉस जिंकलाय. तुम्ही काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ आगासन एक ताकदीचा संघ आहे. मागचा सामना देखील तुम्ही योग्यरित्या जिंकला, वाडेकर संघाला पराभूत केलं. खूप चांगल्या पद्धतीने तुमचा संघ खेळतोय. आता या टीमच्या विरुद्ध काही वेगळी रणनीती आखली का? केजूला कशा पद्धतीने थांबवायचं, यांचे जे सलामीवीर आहेत ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, त्यांच्या विरुद्ध काही रणनीती तुमच्या माध्यमातून आखण्यात आली का? काही रणनीती आखली नाही आम्ही, जसा गेम केलाय तसाच करण्याचा प्रयत्न करू. या वर्षीच्या खाडी चषकामध्ये काहीतरी विशेष आहे कारण आपण पाहतोय 2 बाईक्स तुम्हाला वेगळ्या या वर्षीच्या खाडी चषकामध्ये पाहायला मिळणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी कशी वाटली ही संपूर्ण टुर्नामेंट आणि संकल्पना? ही टुर्नामेंट खूप सुंदर आहे आणि गेल्या वर्षी एकच बाईक होती, या वर्षी 3 बाईक आहेत. चला तर मजा येईल या मॅचमध्ये. शुभेच्छा आहेत. उंबारली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टॉस तुम्ही जिंकला असता तुम्ही काय केलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. परंतु आता बॅटिंग करायची. असे कुठले बॅट्समन आहेत जे रन करतील तुमच्या टीमसाठी? करण आहे, मी आहे, विराज आहे, केजू आहे, मोनिश आहे. मागील जो 23वा हंगाम होता खाडी चषकातला, तिथे पराभवाची थोडीशी चव चाकायला लागली होती. यावर्षी एका वेगळ्या इराद्याने तुमचा संघ उतरलाय. हो. जास्त निर्भर कोणावर असेल? खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर केजू चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय, परंतु आता सध्या बॅटिंग करायची आहे. ही संपूर्ण टीम जो आतापर्यंत तुमचा संघ खेळलाय आणि ओव्हरऑल कसा राहिला तुमच्या टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये? टीमचा प्रवास केजूनी बोलिंग टाकली तर आमचे सर्वजण चांगलेच टाकतात. चला शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी. केजू जर चांगला खेळला तर आगासन संघ चांगला खेळला असं कॅप्टनने मत प्रदर्शित केलेलं आहे इथे. परंतु टॉस उंबारली टीमच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. कुठेही वेळ न दवडता लगेचच दुसऱ्या डावाला सुरुवात होते या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपच्या मॅचमध्ये. तर लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत, परंतु त्या अगोदर काही सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय, कारण अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आहे, खार्डी गावाची परंपरा आहे. काही सन्मान आम्ही करणार आहोत. तर सर्वप्रथम मी विनंती करतो विलास माळी यांना इथे सन्मानित केलं जाईल. आगासनचे विलास माळी यांचा सन्मान नवनाथ अलिमकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या विलासजी माळी नवनाथ अलिमकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सन्मानित केलं जाईल. सुस्वागतम. प्रचंड चाहते आहेत आगासन टीमचे विलास माळी, सातत्याने उपस्थित असतात ज्या ज्या वेळेला आगासन संघ खेळतो, तर त्यांचा सन्मान इथे नवनाथ अलिमकर यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. यानंतर आदरणीय मोतीराम दळवी यांना सन्मानित केलं जाईल. दातिवलीचे निवृत्ती मात्रे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मोतीराम दळवी साहेबांचा सन्मान करावा. आपलं देखील सहर्ष स्वागत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम मोतीराम दळवी यांचं, दातिवलीचे आहेत. सोमी 11 दातिवली या टीमच्या माध्यमातून त्यांना खेळताना देखील आपण नेहमीच पाहतो, तर त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय निवृत्ती मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. सुस्वागतम मोतीरामजी, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या खाडी चषकाच्या माध्यमातून. चला तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जात आहेत नरेश ढोमे सर आणि त्यांच्याच बरोबरीने प्रसाद परब. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कुणाल दाते. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे काही पदाधिकारी उपस्थित आहेत, सर्वांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. तर सन्माननीय सनील वलेकर साहेब, उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण वाहतूक निश्चित उपस्थित, त्यांचं निश्चित स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. चिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा अजय घोरपडे साहेब, त्याचबरोबर उपचिटणीस कल्याण ग्रामीणचे संजय गायकवाड शरद गायकवाड साहेब, तर RTOचे प्रतिनिधी वाहतूक सेनेचे रवींद्र चव्हाण, उपचिटणीस संजय बाविस्कर आणि त्याचबरोबर डोंबिवली शहर महाराष्ट्र सैनिक चरणदास नेरपगार यांचं सुद्धा आगमन झालं आहे. सर्वांचं मनपूर्ण हार्दिक स्वागत या खाडी चषकामध्ये आणि त्याचबरोबर नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सुद्धा मनपूर्ण स्वागत आहे. पुढे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चितच धावसंख्येचा पाठलाग किती केला जाईल. 69 धावा करायच्या 48 चेंडूमध्ये आणि बघायचं हे लक्ष उभारलं आहे ते राजयोद्धा खेड या संघाने. प्रथम मुलगी करत असताना 68 धावा कुठल्या आणि 69 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलं आहे ते JS अभिजित पानसे 11 मुंबई संघासमोर सामन्याला सुरुवात होईल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया या आपण ऐकूया पुन्हा एकदा पुणे शिरूरचा एक बुलंद आवाज नरेश ढोमे यांना. धन्यवाद. थँक्यू प्रसाद सर. जाऊ मैदानामध्ये जिथे मॅच रंगलेली आहे. वीर राजयोद्धा खेड विरुद्ध
जयेश अभिजित पानसे 11 डोंबिवली. या दोन संघामध्ये कमालीची लढत. पहिली 8 षटकांचा खेळ आपण पाहिला. 8 षटकामध्ये धावा बनवलेल्या आहेत त्या 68-69 धावांचं टार्गेट लक्षात घेऊन मैदानामध्ये दाखल होतोय तो अभिजित पानसे 11. पहिला फटका केतन मात्रेचा, ब्रँडेड शॉट इनसाइड आउट व्ही मध्ये खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर 4. मॅच इथे बघायला मिळेल. विश्वनाथ जाधवनं आज काय सुंदर खेळ केला. टीम संकटात असताना तो उभा राहिला, धावांपाठोपाठ धावा बनवत गेला आणि आपल्याला मात्र चिंब भिजवलं त्यानं. धावांचा धबधबा आम्ही पाहिला आज या मैदानामध्ये. विश्वनाथ जाधव 44 धावा 20 चेंडूमध्ये फटकावल्या. 68 धावा मैदानामध्ये वीर योद्धा संघानं बनवल्यात. राजयोद्धा खेड संघाच्या धावा आपण पाहतो. हो आखूट टप्प्याचा चेंडू होता, खाली राहिला, थोडासा डिफेन्स केला या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा थेट यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा फसलेला. 1 धाव, धावफलक पुढे पोहोचते. 5 धावा. राजयोद्धा खेड विरुद्ध अभिजित पानसे 11. अभिजित पानसे 11 मैदानामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय आपल्याच परिसरातील ग्रामीण विभागातील खेळाडू, विशेष म्हणजे बायकर मॅन, जवळपास 18-19 बाईक्स त्यानं आतापर्यंत पटकावलेल्या आहेत. आणि तोच खेळाडू केतन म्हात्रे, तुम्ही बघाल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीज क्विड कार देखील त्याने पटकावलेली आहे. तर आज त्याचा या रेनो ट्रिबर कार वरती डोळा असणार आहे. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आतापर्यंत सर्वात महागडी कार या ठिकाणी या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळणार आहे. आणि ती रवी शास्त्रीला मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कार मिळाली होती. आणि या मैदानामध्ये ही सर्वात महागडी कार आहे. 7 सीटर SUV MUV ही गाडी इथं बक्षीस दिली जाणार आहे. रेनो ट्रिबर. 1 धाव इथे घेतली, धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 6 धावा. त्याचबरोबर ओपन क्रिकेटला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी यामाहा R150 ही देखील बाईक बक्षीस दिली जाणार आहेत. आणि विशेष म्हणजे ग्रामीण विभागातील खेळाडूंसाठी देखील जवळपास 2.5 लाख रुपये किमतीची गाडी या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आहे. आणि त्या गाडी देणारे दाते आदरणीय काशीनाथ दादा पाटील इथे मंचावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेवरती विशेषतः दिनेश दादांवरती त्यांचं असलेलं प्रेम, क्रिकेटवरती त्यांचं असलेलं प्रेम आणि त्यामुळे खाडी चषकासाठी सातत्यानं ते मोठमोठी मदत करत असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्याने मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक प्रेझेंट केलेलं आहे. याबरोबरच लोअर फुल टॉस मनगटाच्या सहाय्याने फिरवला, चेंडू फ्लिक केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक विश्वनाथ तिथे चेंडू अडवेल. 5 धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघू शकतो धावा 8 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर कांजी गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक कांजीचं इथे निश्चित किफायतशीर आहे. याबरोबरच पूल करतोय फटका, क्षेत्ररक्षक कोणी नाही. काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. येतात 12 धावा. निश्चित एक चांगली सुरुवात असणार आहे. 68-69 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा एक चांगली सुरुवात. विशेष म्हणजे केतन म्हात्रे आज लय मध्ये आहे. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघितला त्याच्या बॅटमधून. त्याच्यानंतरचा एक पुल ड्राईव्ह आपण पाहिला जो मिड विकेटला 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती खेळला. आणि तो फॉर्म मत असणं टीम आपोआप फॉर्म मध्ये येते. आणि बघायचे आता केतन म्हात्रे आपला स्पेल पुढे कसा चालू ठेवील, आपला खेळ पुढे कसा चालू ठेवील. तर स्ट्राईक एंड वरती आता त्याच्या सोबत येतोय तो करण धुळे. काय जबरदस्त कॅच घेतला करण धुळेनं या मॅच मध्ये.
सूर मारला त्यानं आणि पॉइंटला एका नेत्रदीपक झेलाची या स्पर्धेमध्ये नोंद केली. हा एक कमालीचा ॲथलीट स्ट्राईक एंडवरती असेल करण धुळे. जोविली बदलापूरचा हा खेळाडू आहे. ग्रामीण विभागामध्ये सातत्यानं एक दर्जेदार परफॉर्मन्स त्यानं दिलेला आहे. खुला गटाच्या स्पर्धांमध्ये देखील तो खेळतो आणि गावाची स्पर्धा, गावाची टीम सोडून तुम्ही ज्यावेळेस एखाद्या चांगल्या टीममध्ये येता, निश्चित प्रकारे तुमच्या त्या परफॉर्मन्सचं फलित असतं आणि हा सातत्यानं परफॉर्मन्स दिलेला आहे तो करण धुळेनं. एक जबरदस्त स्पर्धा. खरं तर 20 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, 10 लाख रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज रेनो ट्रिबर, मॅन ऑफ द उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजांसाठी जवळपास 2-2 लाख रुपये किमतीच्या गाड्या. ही स्पर्धा निश्चित भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. खरं तर टेनिस क्रिकेटला एक चांगले दिवस आलेले आहेत आणि टेनिस क्रिकेटच्या अशा स्पर्धा, असे बक्षिसं बघितल्यानंतर मला वाटतं कुबेराचे डोळे सुद्धा विस्पारलेले असतील. कदाचित कुबेराला वाटेल का मी सुद्धा फलंदाज बनून खेळावं आणि अशी गाडी जिंकावी. काल भूषण कडूंनी साक्षात ती मागणी केली इथे का अजून 2-3 गाड्या ठेवल्या असत्या तर मी खेळलो असतो, मला एखादी गाडी मिळाली असती. हेवा वाटू शकतो या खेळाडूंचा. इतकी बक्षिसं आलेली आहेत. 5 सुंदर कव्हर ड्राईव्ह इथे करण धुळेच्या बॅटमधून. सीमारेषेबाहेर 4 धावा. मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार ढंग. वरती 16 धावा. मी सहज बोलून गेलो की या स्पर्धांच्या बक्षिसांकडे बघितल्यानंतर कुबेराचे सुद्धा डोळे विस्फारले असतील. कुबेराचे डोळे विस्फारले तर चालतील, परंतु ईडीचे डोळे विस्फारले नाही पाहिजेत. अन्यथा जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत 16 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. मला वाटतं 4-5 वर्षांपूर्वी ईडी काय आहे एक फारसं कोणाला माहितीही नव्हतं, परंतु अलीकडं तो रोजचा चर्चेचा विषय झालेला आहे. जाऊ मैदानामध्ये विश्वनाथ तिथे. ओ हो हो, पुन्हा एकदा इनसाइड आउट. अगदी सुंदर फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न निश्चित, मात्र तिथे चेंडू अडवलं जाईल. 2 धावा येवाना. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ हो हो, इथे पाहायचंय खूप वेगवान धाव घेतली जाईल करण धुळेकडून. ओ हो, पुन्हा एकदा धावेसाठी तो निघालाय आणि दिवसा ढवळ्या धावांची चोरी. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. इथे मिळत आहेत 4 धावा, परंतु रनआउट चेक करायचा आहे. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज करण धुळे धावबाद आहे का हे बघायचंय. आणि हा मैदानामध्ये फलंदाजीतला चित्ता आहे करण धुळे. त्यानं मगाशी काय सूर मारला. एखादा चित्ता आपलं भक्ष सावज टिपताना जशी झेप घेतो तशी झेप त्याने घेतली आणि आता काय धावतोय करण धुळे. 4 धावा त्याने घेतल्या. थोड्या चुकीचा फायदा देखील तो घेतो आणि लगेच धाव घ्यायला सुरुवात करतो. धाव पूर्ण देखील करतो. आपण बघतोय पंचांनी खरं तर ही विकेट नाकारली होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी हा रेफरल मागितलेला आहे आणि त्यामुळं तिसरे पंच त्या ठिकाणी बघतील रिप्ले आणि मग ठरवतील की फलंदाज बाद आहे की नाबाद आहे. मात्र तिसऱ्या धावेसाठी हा निर्णय मागितलेला आहे आणि त्यामुळं तिथे जर करण धुळे बाद झाला तर केवळ 2 धावा मिळतील, परंतु तिथे जर नाबाद राहिला तर 4 धावा मिळतील. मला वाटतं ही सुद्धा दुर्मिळ घटना आहे. एखादा फलंदाज बाद असेल, नाबाद असेल तर 2 धावांचा फरक पडणं. करण धुळे कमालीचा खेळाडू आहे. या खेळाडूंनी गुणवत्ता दाखवलेली आहे. ग्रामीण विभागातीलच खेळाडू आहे, परंतु त्यांनी खूप मोठा खेळ केलेला आहे. आपल्याला माहित आहे मोहम्मद सिराज हा खेळाडू खरं तर रिक्षा चालकाचा मुलगा आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आला आणि आपण पाहिलं त्याचा खेळ, त्याचं कौशल्य. खरं तर या जोरावरच हे खेळाडू झेप घेत असतात. एक काळ त्याचे फी भरायला सुद्धा पैसे नव्हते. त्याला क्रिकेटचं कोचिंग देण्याची गोष्ट तर लांबच राहिली, अशी परिस्थिती होती. आणि आज आपण पाहतो मोहम्मद सिराजला त्याच्या चांगल्या कामगिरीसाठी आनंद महिंद्रांनी एक SUV भेट दिली. हे खेळाडू म्हणजे गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आयोजित खार्डी चषक 2021 आपण पाहतो. ग्रामीण विभागातील खेळाडूंसाठी सातत्याने ही स्पर्धा 25व्या वर्षामध्ये जाईल आणि इथे फलंदाज होईल बाद.
तिसरी धाव घेण्यासाठी इथे प्रयत्न केला आणि काय सुंदर धावबाद केला पहा. त्याने चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर दोन्ही लाइटनिंग आम्ही पाहिलं, चेंडू बॅट हवेमध्ये होती, हे चेंडू यष्ट्यांवरती आदळला आणि तिथे फलंदाज बाद झाला. करण धुळे 2 धावा केवळ मिळतील आणि एक धक्का बसेल तो जागृती स्पोर्ट्स अर्थात अभिजित पानसे 11ला. तर पहा या स्पर्धेमध्ये स्वर्गीय तुळशीराम हिरा पाटील यांचे स्मरणार्थ आदरणीय काशीनाथ दादा कान्हा पाटील माजी उपसरपंच काटई यांच्याकडून मालिकावीर हे पारितोषिक म्हणून FZ यामा FZ ही गाडी बक्षीस दिली जाणार आहे. आज काशीनाथ दादांचं इथे आगमन आहे. खरं तर मला या व्यक्तिमत्वाविषयी प्रचंड प्रेम आहे, कारण एक शांत संयमी आणि विशेष म्हणजे गुणग्राहकता हे वैशिष्ट्य आहे आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांचं. चांगल्या खेळाचं भरभरून कौतुक करतात, समाजामध्ये जी माणसं चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीमागे भरभरून उभे राहतात आणि विशेष म्हणजे कलाकारांना न्याय देतात, सन्मान देतात. असं हे व्यक्तिमत्व म्हणजे काशीनाथ दादा पाटील. केवळ खार्डी चषकच नाही तर ग्रामीण विभागामध्ये जिथे कुठे स्पर्धा असतील या स्पर्धांसाठी नेहमीच भरभरून मदत करणारे हे दानशूर असे दातृत्व आहे. आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. आज देखील दादा मंचावरती आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांनी ग्रामीण विभागातील खेळाडूंना यामा FZ ही गाडी बक्षीस या स्पर्धेमध्ये दिलेली आहे आणि त्या बक्षिसाचा मानकरी कोण ठरेल हे मात्र 24 तारखेला संध्याकाळी आपल्या समोर ते उत्तर येईल. पहा मॅच सुरू होणार आहे. 2 धावा केवळ धावफलकावरती, 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिथे बाद झाला करण धुळे. विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीमध्ये विश्वनाथ जाधवनं कमाल केली. 20 चेंडूमध्ये 44 धावा त्यानं बनवल्या आणि आता तो गोलंदाजीला येतोय. धावबाच्या रूपानं त्याने जी कल्पकता दाखवली, त्याने कुशलता दाखवली, त्यामुळेच एक विकेट निश्चित मिळते. येतोय केतन म्हात्रेचा परकट चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषे बाहेर 4. खर तर लोभस चंद्रासारख्या फलंदाजीतलं लोभसवान सौंदर्य लाभलेला हा फलंदाज आहे. त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे, परंतु त्याही पेक्षा त्याची फलंदाजी आकर्षक आहे. केतन म्हात्रे ज्या पद्धतीची फटकेबाजी करतो आपण पाहिला, त्या या अगोदर त्यानं इनसाइड आउट एक फटका खेळला होता, आता अप्पर कट त्याने खेळला. मैदानाच्या चारही बाजूला तो फटकेबाजी करतो. कोणतंही क्षेत्र असं नाही की त्याच्यामध्ये त्याच्यासाठी तो स्ट्रॉंग झोन नाही. याबरोबरच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र झेल सुटला. सर्कल फोडण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू यावेळेस उडवायचा होता, परंतु प्रयत्न फसला केतन म्हात्रेचा. नशिबवान ठरला तो, तिथे त्याला जीवदान मिळालं. विश्वजित म्हात्रे क्षेत्ररक्षण करत होता. एक मोठी चूक आहे. खर तर या दोन्ही संघातला प्रत्येक खेळाडू स्टार आहे, प्रत्येक खेळाडू सितारा आहे. प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे एक वलय आहे आणि त्यांनी ते स्वतः निर्माण केलेलं आहे तेज. विश्वजित म्हात्रे देखील असाच एक तेजपुंज सितारा आहे, परंतु त्याच्याकडूनही चूक होऊ शकते हे या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा प्रत्ययाला येते. विश्वनाथ जाधव तयार असेल तर स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्या हाताचा पप्पू अविनाश रामगुडे याबरोबरच आतली कड घेतली आणि अविनाश रामगुडे बाद. धक्का क्रमांक 2. विश्वनाथ जाधव गोलंदाजीला देखील धार आणतोय, धार लावतोय. सुंदर गोलंदाजी. या षटकामध्ये धावा तर रोखलेल्या आहेत. आपण स्क्रीनवरती बघतोय अतिशय सुंदर विकेट. गेली 9 दिवस हे विकेट अत्यंत पोषक राहिली. खेळपट्टी ज्या पद्धतीने तयार केली. प्रकाश यादव हे त्या विकेटचे क्युरेटर आहेत. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी विकेट तयार केलेली आहे.
खरं तर शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत सुंदर अशी विकेट तुम्ही बघताय. काय सुंदर विकेट आहे, देखणी विकेट आहे. या खेळपट्टीवरती आल्यानंतर फलंदाजांचे बाहू स्फुरले जात आहेत आणि काय सुंदर बॅटिंग या खेळपट्टीवरती आपण पाहिली. सुंदर काम प्रकाश यादव मुंब्रा यांच्या माध्यमातून आपण झालेलं पाहिलं. 9 दिवस क्वचितच एखादी भेग या विकेटला आपल्याला बघायला मिळेल आणि अजूनही 2 दिवस या विकेटवरती क्रिकेटचा खेळ आपण बघणार आहोत. प्रकाश यादव मुंब्रा यांचा मी मनापासून कौतुक करतो. सुंदर विकेट आणि सुंदर पिच क्युरेटर. जागृती स्पोर्ट्स अर्थात अभिजित पानसे 11 23 धावा 2 षटकांचा खेळ संपला 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. केतन मात्रे 7 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय तर विशाल शहा फलंदाजीला पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत असेल तो नॉन स्ट्राईक एंडला. कांजी गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये 12 धावा कांजीने खर्च केल्या होत्या. गडीबाद करण्यामध्ये त्याला यश आलं नव्हतं. एक खास गोलंदाज या स्पर्धेसाठी आपण बघतोय कांजी. उजव्या हाताने ओव्हर द विकेट खाली राहिला चेंडू आतली कड घेतली आणि जातोय तो फाईन अर्थात शॉर्ट फाईन लेगला. तिथे 1 धाव मिळेल आणि एका धावेबरोबर धावफलकावरती पुढे पुन्हा एकदा 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांची लढत आहे. 8 षटकामध्ये 69 धावा. तसं पाहिलं तर हा स्कोर तितका मोठा असं म्हणणार नाही कारण टेनिस क्रिकेटमध्ये 10 धावा प्रत्येक षटका पाठीमाग ह्या धावा मोठा स्कोर म्हटला जात नाही. त्या माफक स्कोर आहे असं म्हटलं जातं. परंतु या विकेटवरती या मैदानावरती या धावा सुद्धा कधी कधी अडचणीत आणू शकतात. यावेळेस पाहायचंय खूप चांगला फटका अक्रॉस दी लाईन आला फलंदाज आणि मिड विकेटला खूप दिमागदार फटका. 4 धावा आपण पाहतो विशाल शहाच्या बॅटमधून. टीव्ही रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघू शकतो गुडलेन स्पॉट वरचा चेंडू होता थोडासा आतमध्ये आणणारा आणि त्याच दिशेने त्याने हा फटका खेळला एक्झिक्यूट केला तिथे मिड विकेटला 4 धावांसाठी. चौकाराबरोबरच 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये एव्हाना सुरू झालेला आहे आणि पप्पू रामगुडे बाद झाल्यानं तो खूप स्वस्तात बाद झाला. त्याच्यानंतर विशाल शहा मैदानामध्ये. हो फुल टॉस चेंडू होता स्क्वेअर लेगला अलॉंग दी कार्पेट. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे आवश्यक आणि धावफलकावरती पुढे 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला फलंदाज बाद झाला होता करण धुळे. करण धुळेने देखील 1 चौकार खेळला होता 7 धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर पप्पू रामगुडे मात्र 0वरती बाद झाला. स्क्वेअर कटचा प्रयत्न. खरं तर पप्पू रामगुडेसाठी स्क्वेअर कट हा ट्रेडमार्क शॉट आहे. खूप चांगला खेळू शकतो परंतु यावेळेस चेंडूचा बाउन्सचा अंदाज त्याला आला नाही कारण पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट करणं हे कधीही धोकादायक असतं अवघड असतं. याबरोबरच आपण पाहतोय फटका खेळला मिड विकेटला. हो काय फटका आहे हा. खरं तर त्या फटक्यामध्ये टायमिंग नव्हतं फारसा तंत्र नव्हतं परंतु त्याने त्याच्या कौशल्यावरती इम्प्रोव्हाइज केलेला हा फटका होता. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की हे फलंदाज असे फटके कुठून आणतात शोधतात नवीन फटके इनॉग्रेट करतात आणि टेनिस क्रिकेटमध्ये असे अनेक फटक्यांचा जन्म झालेला आम्ही पाहिलेला आहे. पहिल्यांदा इम्प्रोव्हायझेशन तुमच्यासाठी महत्वाचं असतं आणि त्यानंतर तुम्ही टायमिंग पकडणं. हो इथे तर केतन म्हात्रे नव्हता मला तर तो दबा धरून बसलेला वाघ दिसला. बसला तो अगोदरच त्याने बघितला दबा धरला आणि चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न इथे तो अपयशी ठरला. मात्र धावफलकावरती आपण पाहतो 21 धावा. आता वाघाच्या तावडीमध्ये प्रत्येक वेळेस सावज येतच असं नाही कधीतरी सावज ते निसटतं सुद्धा. केतन मात्र स्ट्राईक एंडवर. ओहो हा खूप टप्प्याचा चेंडू होता उसळी घेतलेला चेंडू. काय खतरनाक हुक होता हा. षटकार. बघा फटका असा दिमागदार होता. या षटकाराबरोबर धावफलक 37 वरती पोहोचेल. 3 षटकांचा खेळ. आम्ही ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो की इम्प्रोव्हायझेशन पहिल्यांदा महत्वाचा असतो. तो फटका इम्प्रूव्ह करता आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला टायमिंग साधणं या 2 गोष्टी एकाच वेळेस करायच्यात फलंदाजांना. आणि केतन म्हात्रे सारखे फलंदाज ज्यावेळेस खेळतात ना त्यावेळेस आपल्याला या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाप बघायला मिळतो.
कसे फटके ते शोधतात, कसे फटके खेळतात, हे सगळंच काही विस्मयकारक आहे. हे सगळंच काही चमत्कारिक आहेत. आदरणीय दिनेश दादा हिरामन पाटील समाजसेवक आणि या स्पर्धेचे जनक उद्गाते त्यांच्या संवेद मंचावरती अतिथी आपण बघतोय. आदरणीय दादांच्या निमंत्रणाला स्वीकार करून ही सगळी मान्यवर सातत्याने या स्पर्धेकडे येत असतात, शुभेच्छा देत असतात. दिनेश दादांवरती असलेलं प्रेम आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम मान्यवरांचं प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतं आहे. तर बघूया, आपण फटक्यांची चर्चा करत होतो की नवीन नवीन फटके. आता हे फटके पुस्तकात लिहिलेले नसतात, परंतु खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या प्रतिभेच्या जोरावरती ते खेळलेले असतात. बालगंधर्वांना एकदा विचारलं होतं की हा राग तुम्ही कसा शोधला, ते म्हटले इथेच होता तो राग, मी शोधायला गेलो नाही, मी गात गेलो, मला तो मिळाला. आणि तसंच आहे क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा. आपण जर एखाद्या फलंदाजाला विचारलं हा फटका कसा शोधला तू, पुस्तकात तर कुठे नव्हता, परंतु ते सुद्धा तुम्हाला उत्तर देतील की नाही, मी खेळत गेलो आणि तो फटका मला मिळत गेला, बस, बाकी काही नाही. आता खेळाडूंनी खेळलेले फटके पुस्तकात लिहिण्याची वेळ आलेली आहे. एक तंत्र, टेनिस क्रिकेट मधले एक नवीन तंत्र तयार होतोय आणि या फटक्यांना आता तंत्रात बसवण्याची गरज निर्माण झालेली आहे. धावफलकावरती आपण पाहतो 37 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. ओहो, फुल यॉर्कर होता, फुल यॉर्कर, थोडासा उजव्या हिश्शा बाहेर होता. इथं विशाल शाह चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु खरं तर उशीर झाला. त्याला बॅट त्याची जी बॅकलिफ होती ती खूप वरून येत होती. चेंडू तोपर्यंत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलेला होता. निर्धाव चेंडू. पंकज चौधरी सर पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले जात आहेत ॲज अ स्कोरर. 37 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयाचं समीकरण आपल्या समोर पुन्हा एकदा. 29 चेंडू 32 धावा. सामना सोपा दिसतोय. पहिल्या 4 षटकांमध्ये 3 षटकांमध्येच केतन म्हात्रेच्या ताबडतोड फलंदाजीनं इथं विजय दृष्टिक्षेपात आणलेला आहे. ओहो, पायचं मनगटाचीही कमाल होती, मनगटाचीही कमाल होती विशाल शाह. आता हा फटका देखील तुम्ही कोणत्या डिक्शनरीमध्ये बघितलेला आहे? बिलकुल डिक्शनरीज नाही, उजव्या हिश्शा बाहेर होता, फोलवर टप्प्याचा चेंडू होता, खरं तर लाईनमध्ये नव्हता, परंतु ते एक्झिक्युशन तुम्ही पाहिलं कसं होतं. पूर्णपणे मनगटामध्ये बॉल बेरिंग बसवली होती. कमालीचा फटका विशाल शहाचा. धावफलकावरती 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. याबरोबरच लॉफ्ट केला चेंडूला. 2 धावा घ्यायच्यात केतन म्हात्रेला आणि तो घेणार. ही ओळख आहे केतन म्हात्रेची. तो आक्रमक खेळतो, परंतु त्याच वेळेस एक संयमाची त्याच्यामध्ये एक मूर्ती आम्हाला बघायला मिळते. आपण म्हणतो जणू काही तो एक्सिमोच्या प्रदेशातून आलेला आहे. थंड डोक्याने खेळतो. जो चेंडू त्याला मारायचा आहे तोच चेंडू मारतो. जो चेंडू त्याला डिफेन्स करायचा किंवा बचावात्मक करायचा आहे त्या चेंडूवरती तो मारण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे तो ठाम आहे. पहिली गोष्ट त्याचा विचार ठाम आहे, त्याचा निग्रह ठाम. इथे पाहायचा आखूड टप्प्याचा चेंडू. काय सॉलिड शॉट आहे, काय सॉलिड शॉट आहे. खर तर तो स्क्वेअर कट होता की अप्पर कट होता हे मी सांगू शकत नाही, मात्र 6 धावा आहे. गल्ला भरून आणणारा हा फटका आहे. षटकार. लॉफ्ट केला चेंडूला. पुन्हा एकदा 2 धावांसाठी जायचंय. चेंडू ज्यावेळेस पहिली धाव विलक्षण वेगानं आणि 2 धावा. वाऱ्याचा वेग. तुम्ही बघितलं असेल ना तर असं वाटत असेल की याने चेंडूवरती आसूड ओढलेला आहे. त्याची बॅट ही आसूड होती आणि त्याच्यानंतरचा फटका आपण पाहिला त्याची बॅट ही मोरपीस होती.
काही फलंदाज मी बघत असतो की काही कुंचला ने चित्रकार जसा कुंचला फिरवतो ना तसे कुंचला फिरवतात काही फलंदाज असे असतात की घणासारखा आघात करतात. परंतु या दोन्ही फलंदाजांचा सुंदर मिलाप म्हणजे केतन म्हात्रे आहे. त्याचं ते प्रदर्शन, डोळे दिपवणारी रोषणाई त्याने आज मैदानामध्ये दाखवली. फटक्यांचं प्रदर्शन मांडलं. पाहता पाहता 49 धावा धावफलकावरती लावल्या. 4 षटकांचा खेळ संपला. केतन म्हात्रेला तुम्ही बघताय 15 चेंडूमध्ये 36 धावांवरती, तर विशाल शहाला 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्येवरती खेळताना शिल्लक आहे 4 षटक अर्थात 24 चेंडू आणि अभिजित पानसे 11ला बनवायच्या आहेत 20 धावा. अभिजित पानसे 11 मुंबई संघाला मात्र 20 धावांची गरज आहे. पुढच्या 4 षटकामध्ये या उधळलेल्या वारूला रोखणार कोण? आता बैलगाड्यांच्या शर्यती सुद्धा सुरू झालेल्या आहेत. घाटातून बैल सुटल्यानंतर तो अडवणारा निश्चित महा ताकदवान असावा लागतो, धाडस असलेला असावा लागतो. असा कोण असा येतोय की उधळलेल्या बैलाला रोखण्याची क्षमता ठेवतोय? या मैदानामध्ये केतन म्हात्रे, विशाल शाह आणि त्यांच्या विजयाच्या वरती स्वार झालेल्या अभिजित पानसे 11ला रोखण्यासाठी कोणता गोलंदाज येईल राजयोद्धा संघाकडून हे बघायचे. चला पुढची 4 षटकं काय बिघडणार आहे, काय घडणार आहे, कोणते वादळ या मैदानामध्ये उठणार आहे, कोणत्या खळबळी घडणार आहे त्याचा मागोवा घेऊ आणि आपलेच प्रतिभावान समालोचक प्रसाद परब यांच्या आवाजातून सरांना विनंती करतो, या आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा नरेश ढोमे. तुम्ही आता स्क्रीनवर डॉक्टर उमेश पाटील आणि त्याचबरोबर हेमंत म्हात्रे ज्यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे स्पर्धेची. तर 20 धावांचं माफक लक्ष्य मैदानावर आता मात्र 4 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूंनी 20 धावा आणि पंकज पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे तो संघनायक विश्वजित म्हात्रेने. ज्या संघांची मी नावं घेतो यानंतर निश्चितच आपण जर घेतला या संघाचा कुठला जर प्रतिनिधी उपस्थित असाल तर आपण हेमंत म्हात्रेशी यांचीच आपण संपर्क साधायचा आहे. पंकजचा पहिला चेंडू या षटकातला स्ट्रायकिंग एंडला केतन. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला अप्रतिम टायमिंग, काय शॉट आहे, ला जवाब फटका MS धोनी स्टँडच्या वरून. त्या ठिकाणी तुम्ही वाटत षटकार 6 धावा. सोनारपाडा, सागाव, वाकळण बी, घेसर, खंबाळपाडा, साबेगाव, फडकेपाडा, डायकर आणि नारिवली या संघाचे जर खेळाडू कोण उपस्थित येते असतील तर प्लीज आपण हेमंत म्हात्रे यांची संपर्क साधायचा आहे. कारण मगाशी आपण उल्लेख झाला आहे की स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या संघांना मात्र हे टी शर्ट्स इथे पुरवण्यात येणार आहेत. कॉम्प्लिमेंटरी टी शर्ट आहेत, निश्चित त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. तर 55 धावेवर संघ जाऊन पोहोचलाय. तर वैयक्तिक धावसंख्या केतन म्हात्रेची 42 पाहायला मिळते. मगाशी आपण सातत्याने उल्लेख करतो नरेश की या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण जर बघितलं, ग्रामीण फॉर्मॅट आहे, ओपन पूलचा फॉर्मॅट आहे, दोन्ही फॉर्मॅट आता आपण आजपर्यंत एकही अर्धशतक बघितलं नाहीये. पण ते मात्र बघायला मिळणार का ते म्हणजेच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला केतनच्या बॅटमधून. तर जागदीश ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. केतन म्हात्रेला, केतन ऑन 42, जस्ट 16 बॉल आणि धावसंख्या 55 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल ओनली 2 विकेट. एका भक्कम परिस्थितीमध्ये आहेत म्हणजेच JS म्हणजेच जागृती स्पोर्ट्स अभिजित पानसे 11 मुंबई हा संघ. आतापर्यंत चांगला लढा दिलाय मैदानावर. केतन म्हात्रेने जबरदस्त बॅटिंग, 100 बॅटिंग करत असताना, एक पात्री अभिनय करत असताना 16 चेंडूत 42 धावा, एक वैयक्तिक कामगिरी. निश्चितच त्याला लाभलेली अप्रतिम साथ म्हणजेच विशाल शहाची, जे मात्र नवी मुंबईचा खेळाडू आहे. आणि 5वं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आपण बघितलाय तो पंकज पाटीलच्या गोलंदाजीवर, तो स्ट्रायकिंग फलंदाज केतन म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर 55, 2 गडी बाद. शॉट ऑफ गुड लेंथ आहे. लास्ट मुमेंटला फटका, लास्ट मुमेंटला तो शॉट चेक केलाय. गलीमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न केतनचा आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे दाखवत असताना एक सेन्सिबल शॉट पाहायला मिळाला तो फलंदाज केतनच्या बॅटमधून. धावसंख्या 44 वैयक्तिक केतन म्हात्रेची, तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57 या धावसंख्येवर. जी तुम्ही पाहतात सामना क्रमांक 2 नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून तुम्ही पाहता सुरू आहे. तो राजयोद्धा खेड आणि त्याचबरोबर JS अभिजित पानसे 11 मुंबई या संघांमध्ये.
लेग स्टिकवर चेंडू तो ऑनसाईडला लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, पण चेंडू जातो तो मिडॉनला. श्याम जोपर्यंत चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव आणि वैयक्तिक पोहोचतो तो केतन 85 धावसंख्या, संघ धावसंख्या 58 या धावसंख्येवर. 58 ऑन द बोर्ड. लक्ष गाठायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते लक्ष आपण पाहत आहोत 69 धावेंचं. त्यापैकी 58 धावा अंकित झाले धावफलकावर अवघ्या 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. पंकज पाटील वैयक्तिक पहिलं षटक आहे पंकजचं या षटकामध्ये. क्रॉस बॅटरी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. थोडासा मागे राहतोय चेंडू, लांब राहतोय बॅट्समन पासून आणि बॅटच्या कडून चेंडू वेगाने निघून जातोय. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ सज्ज राहायचे आणि निश्चित आगासन संघासाठी सुद्धा एक पारितोषिक आलेलं आहे. ते निश्चित सामना जेव्हा सुरू होईल त्याच्या अगोदर आम्ही निश्चित ते अनाउन्समेंट करू. ठीक. डॉक्टर इरफान शेख यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम डॉक्टर इरफान शेख, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय खाडी चषकामध्ये दिनेश हिरामन पाटील साहेब यांच्या वतीने. धन्यवाद. तर ग्रामीणचा जो सामना होणार निश्चित लक्षात ठेवा. दोन्ही संघांनी उंबारली आणि आगासन सामना असेल तो 5-5 षटकांचा आणि त्यानंतर जो होणारा सामना आहे म्हणजेच पहिल्या सामन्याचा विजेता संघ आणि चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये तर दोन्ही संघाचे सामने जे विनर असलेल्या विनरमध्ये सामना होईल तो 6-6 षटकांचा असणार आहे. ऑन द टोस ऑन साईडला प्लेस केल्या चेंडूला. येस, ग्रामीणचा सामना झाल्यानंतर लगेचच 2 विनर संघांमध्ये सामने ते लगेच खेळवला जाईल. पहिल्या सामन्यात आपण बघितलं खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. रिची जितू निलेश लेवन डोंबिवली संघाच्या माध्यमातून संघ त्यांनी मात्र तो सामना इथे जिंकला. आणि बघायचं या सामन्यात जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे तो JS अभिजित पानसे 11 मुंबई हा संघ. धावसंख्या 60 धावा धावफलकावर आणि केतन वैयक्तिक 45, विशालच्या वैयक्तिक 7 धावा. चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगली पार्टनरशिप. पुढचा चेंडू फुला लेंथ आहे, ऑनसाईडला प्लेस केला आहे, मागे जाते चेंडू आणि जोपर्यंत चेंडू डीपमध्ये कव्हर केला जाईल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. लोअर फुलटा चेंडू होता, एक्झिक्यूट व्यवस्थित करू शकला नाहीये. आणि त्याचबरोबर पंकजचं षटक इथे समाप्त होत आहे. षटकं संपले ते एकूण धावफलकावर 5 षटकं समाप्त होत आहेत. 61 धावा अंकित झाले धावफलकावर. 2 गडी गमावलेत आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक राहिले मैदानावर ते 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि गरज आहे ती सामना जिंकण्यासाठी ते एकूण 8 धावेंची. 18 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. आपण पाहत आहोत गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2021 ग्रामीण 48 संघांचा समावेश तुम्हाला पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर पाहतात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रेझेंट नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप. मी मगाशी ज्या संघांचा उल्लेख केला त्या संघाचे कोण खेळाडू प्रतिनिधी कोण असतील तर प्लीज रिपोर्ट करायचं हेमंत म्हात्रे यांच्याकडे. निळजे, नागाव, उंबाडे, सोनारपाडा, सागाव, वाकळण बी, घेसर, खांबाळपाडा, मोठा गाव, त्यानंतर फडकेपाडा, डायघर आणि नारिवली. कारण सन्मान्य काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून टी-शर्ट या संघांना प्रोव्हाइड केले जातील त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. या 12 संघांनी संपर्क साधायचा तो हेमंत म्हात्रे यांच्याशी. गोलंदाज प्रतीक. चेंडू थोडासा हवेमध्ये होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा टर्न होतोय, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जातो तो डीप क्षेत्रात तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत सहजरित्या या चेंडूवर 2 धावा तो सहज पूर्ण करतो तो केतन आणि धावसंख्येला देतो आकार धावफलकावर तो 63 या धावसंख्येवर. हळूहळू अर्धशतकाकडे निश्चित वाटचाल करतोय तो केतन. मात्र बघायचं आहे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावर निश्चित जाणार का. तो वैयक्तिक खेळतोय तो 48 या धावसंख्येवर. फुलटॉस आहे, इनसाइड एज मागे चेंडू, लेमन कट, चायना कट. चेंडू जोपर्यंत कव्हर केलं केतनने सांगितलं मी धाव पूर्ण करू शकतो. यस इट इज. आणि पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून हा पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावणारा केतन म्हात्रे. नॉट आउट, 50 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त बॅटिंग. निश्चितच सर्व लाडकी प्रेक्षक त्याच्या बॅटची अपेक्षा करतात. बॅट दाखवायचे केतन सर्व आपल्या रसिकांना. वॉट अ बॅटिंग फ्रॉम केतन म्हात्रे. ग्रामीणचा खेळाडू इथे चमकला आणि पहिले अर्धशतक झळकावलं तर केतनने आपल्या बॅटमधून. फुलटॉस आहे, ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट मिड विकेट असे तसे तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत फक्त ती एकच धाव या चेंडूवरती केतन म्हात्रेला. सेन्सिबल इनिंग, इम्पॉर्टंट इनिंग, मॅच विनिंग इनिंग and with the responsibility, beautiful inning from केतन म्हात्रे. सुपर परफॉर्मन्स फ्रॉम केतन. आणि निश्चितच 2000 रुपयाचं कॅश प्राईज निश्चित त्याला लागू झालं आहे. ते या संघाचे निश्चितच संघ मला निश्चितच खूप चांगली कामगिरी पाहतात ते म्हणजेच राहुल पाटील.
स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक प्रेझेंट नॅशनल ब्लॅस्ट चॅम्पियनशिपमध्ये हे अर्धशतक पाहायला मिळते. त्यामुळेच की काय की आमचे संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांनी मात्र हे पारितोषिक जाहीर केलं आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ 5,000 रुपयाचं कॅश प्राईज निश्चित दिलं जाईल. ते केतन म्हात्रेला चक्क 5,000 रुपयाचं. त्याचबरोबर सन्मान्य काशीनाथ पाटील यांच्याकडे सुद्धा पारितोषिक येते. ते चक्क 3,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते केतन म्हात्रेसाठी. आणि राहुलबाई पाटील ब्राह्मण करवले यांच्या माध्यमातून 2,000 म्हणजे जवळजवळ 10,000चा मानकरी ठरला आहे तो केतन म्हात्रे या अर्धशतकासाठी. अभिनंदन केतन. धावसंख्या धावफरक एकूण अंकी झाली ती 66. एक गडी गमावलाय. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 3 धावांची आवश्यकता JS अभिजित पानसे 11 मुंबई या संघाला. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. प्रतीकने एक विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. स्ट्रायकिंगला हरीश मिरकुटे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू अत्यंत सेन्सिबल फटका. फक्त दिशा दिली चेंडूला डी पॉईंटमध्ये आणि तोपर्यंत डीप स्वीपर कव्हरला तोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव ती हरीशला. स्कोर मूव्स ऑन 67, जस्ट 2 रन अवे फ्रॉम द विक्ट्री. प्रतीक गर्या जो गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतो या षटकामध्ये. राज योद्धा खेड या संघाच्या माध्यमातून फडकेपाडा एंडकडून पुढचा चेंडू हाताळेल. स्ट्रायकिंग एंडला बघायचं आहे केतन म्हात्रे. मॅच विनिंग शॉट केतनच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? ऑफ ड्राईव्ह पण क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट कव्हरवर आणि तिथे चेंडू कव्हर करेल तो विश्वनाथ जाधव. षटक इथे समाप्त होते ते 6वं आणि 6 षटकात धावसंख्या 67 धावा धावफलकावर. अवघ्या 2 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. तो फलंदाजी करत असताना JS अभिजित पानसे 11 मुंबई या संघासमोर. 2 रन्स अवे ओनली. tenniscricket.in माध्यमातून तुम्ही स्पीड प्रक्षेपण या स्पर्धेचं बघू शकता. खूप चांगलं टेलिकास्ट सुरू आहे. कॅमेरा स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात विशाल म्हात्रे जो खाडी संघाचा एक अप्रतिम आणि प्रमुख गोलंदाज आहे. त्यांच्यासोबत तुम्ही पाहतात व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय दिनेश इनामट पाटील यांचे बंधू डॉक्टर उमेश पाटील सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. आपल्या सहकार्यांशी काहीतरी चर्चा करतायत. आणि वळी आपण आमच्या मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा आहेत त्या फक्त 2 सामना जिंकण्यासाठी. खूप चांगला टेलिकास्ट आम्ही उल्लेख केला tenniscricket.inचा. संतोष नाडेकर प्रामुख्याने स्वतःहून लक्ष घालत आहेत या स्पर्धेवर आणि त्यांची पूर्ण टीम कार्यरत आहे. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. कॅमेरामन, टेक्निकल टीम, स्कोरर अप्रतिम कामगिरी. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि ती सिंगल तिथे पूर्ण सुद्धा होते हरीशच्या बॅटमधून. स्कोर इज लेवल 68 ऑन द बोर्ड. फक्त एक धाव दूर आहे हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच JS अभिजित पानसे 11 मुंबई हा संघ. नावा रूपाला जागलेला हा संघ आहे. JS म्हणजेच जागृती स्पोर्ट्स. ओ द विकेट विश्वनाथ. फुल टॉस आहे. स्लॉक स्वीप अँड मॅच विनिंग शॉट फ्रॉम केतन म्हात्रे. सीमारेषे बाहेर चौकार. तर अभिनंदन राहुलभाई पाटील ब्राह्मण करवले, हरीश पाटील ब्राह्मण करवले आणि अभिनंदन म्हणजेच JS अभिजित पानसे 11 मुंबई हा संघ जो या सामन्यात विजयी होतोय. लक्षात ठेवा आपला सामना निश्चितच ग्रामीणचा सामना जो होईल त्यानंतर आपला सामना इथे खेळवला जाईल तो सुद्धा 6 षटकांचा. याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. आणि दोन्ही विनिंग टीम म्हणजे मगाशी आपण जे बघितलं पहिला सामना जिंकला तो म्हणजेच रिची, जितू, निलेश डोंबिवली या संघातील खेळाडू मात्र फाईट करतील किंवा हा संघ फाईट करेल तो JS अभिजित पानसे 11 या संघाच्या समोर. कारण विनिंगमध्ये तो सामना होणार आहे आणि तो सुद्धा असेल तो 6 षटकांचा. पुढचा सामना आपण ग्रामीणचा कव्हर करतोय. क्वार्टर फायनलची ही फेरी आणि क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये निश्चितच पाहायला मिळेल. म्हणजे आपण पाहू शकाल वाडेगर नाही तर उंबारली आणि उंबारलीच्या विरोधात आगाचा संघ या संघाशी तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊया जिथे मात्र पारितोषिक निश्चित दिलं जाईल आणि त्याचबरोबर काही आमच्या पाहुण्याचा सन्मान इथे केला जाईल. तयार आहे तिथे म्हणजेच हरीश पंड्या. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब. दोस्तों आज हमारे बीच एक बहुत बड़ी शख्सियत उपस्थित है. अरमान हॉस्पिटल के